सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो भगवान प्रतिज्ञा करतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्माचा प्रादुर्भाव होतो, त्या त्या वेळेस भगवान स्वतःच्याच मायाशक्तीच्या सहाय्यानं सगुण साकार सविशेष आणि सोपाधिक स्वरूप धारण करतात आणि या पृथ्वीतलावर येऊन धर्माची संस्थापना करतात। आणि ही संस्थापना करत असताना सज्जनांचं रक्षण आणि सर्व दुष्ट प्रवृत्तींचा संहार, आणि हेच कार्य असल्यामुळं या ठिकाणी 10व्या स्कंदामध्ये सुरुवातीलाच भगवंताची या द्वापार युगामधील जन्मकथा सांगून जन्मल्यापासूनच भगवान हे अवतार कार्य प्रारंभ करतात। काल आपण अनेक बाललीला आणि त्याचबरोबर पूतना वगैरेदी राक्षसांचा भगवंतांनी संहार केला। यमलार्जुनाचा सुद्धा उद्धार केला। आणि या सगळ्या कथांच्या मधून भगवान कळत न कळत या सर्व जीवांना या जगताचं असणारं नश्वर स्वरूप स्पष्ट करतात। आणि हे नश्वरत्व सांगून या सर्व जीवांची मन या ईश्वर तत्वाकडं जावीत आणि त्यामध्येच तल्लीन व्हावीत, यासाठी भगवंताचं स्वरूप शुकब्रह्म या परीक्षिताला अनेक पद्धतीनं कथन करतात। काल आपण शेवट करताना फळवाली जी आजी आहे तिची कथा पाहिली आणि शुकब्रह्म याची मीमांसा करतात।
फलार्थीही धान्यम आदाय ययौ सर्व फलप्रदः. सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्माची फळं देणारा जो ईश्वर, त्यानंच आज या भक्ताची सर्व असणारी फळं विकत घेतलेली आहे. याचा अर्थच जो भगवंतांना अनन्य भावानं शरण जाईल त्याच्या सर्व पापपुण्यात्मक फळांचा निराश होतो, असं सांगून यानंतर शुकब्रह्म वृंदावनाचं व्रजाचं वर्णन करतात. गोकुळामधून हे सगळे नंद यशोदा आणि सर्व गोप स्थलांतर करतात आणि वृंदावनामध्ये ज्या ठिकाणी यमुनेचं वाळवंट आहे अशा अतिशय रम्य असणाऱ्या निसर्गामध्ये गेल्यानंतर बलराम आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांनाही ते स्थान खूप आवडतं. त्या स्थानामध्ये वृंदावनामध्ये प्रीती माधवयोर नृप, प्रीती म्हणजेच प्रेम निर्माण होतं. आणि म्हणूनच सगळ्या पुराणांच्या मधून या वृंदावनाचा महिमा गायलेला आहे. भगवंतांनी ही लीलास्थळी म्हणून याची निवड केली. द्वापार युगामध्ये ज्या सगळ्या बहुतांशी लीला झाल्या त्या या गोकुळ आणि व्रजामध्ये भगवंतांनी केल्या. आणि म्हणून अनेक पुराणांच्या मध्ये वर्णन येतं, गुह्यात गुह्यतमं रम्यं मध्यम वृंदावनम भुवी. या जगात अनेक गुह्य असणाऱ्या स्थानांच्या मध्ये, पवित्र असणाऱ्या तीर्थांच्या मध्ये वृंदावन हे अतिशय पवित्र धाम आहे. अक्षरम परमानंदम गोविंदम स्थानमव्ययम. वृंदावन हे कधीही नष्ट न होणारं अव्यय अक्षर असणारं असं हे स्थान, गोविंद देहतः अभिन्नम. वृंदावन म्हणजे जणू काही या भगवंताचा विग्रह देह आहे. पूर्ण ब्रह्म सुखाश्रयम, पूर्ण ब्रह्मानं त्या ठिकाणी सुखानं आश्रय घेतलेला आहे. आणि म्हणूनच असं सांगतात, मुक्तिस्तत्र रजस्पर्शात तन्माहात्म्यम किमुच्यते. वृंदावनाच्या धुळीचा स्पर्श जरी झाला तरी या जीवाला मोक्ष मुक्ती प्राप्त होते, असा हा महिमा या ठिकाणी सांगतात. आणि वर्णन करतात, इमं वृंदावनम रम्यम मम धामैव केवलम. भगवान सांगतात, हेच माझं अखंड राहण्याचं निवासस्थान आहे. आणि त्याच ठिकाणी अतिशय पवित्र असणारी यमुना नदी, जिथं भगवंतांनी क्रीडा केली या सगळ्या देवांच्या सह, गोपांच्या सह. यमुना जलकल्लोळे सदा क्रीडती माधवः. अखंडपणानं या ठिकाणी परमात्मा आजही क्रीडा करतो. आणि म्हणून भगवंतांनी वचन दिलंय, वृंदावनम परित्यज्य पदमेकम न गच्छामि. की वृंदावन सोडून मी एक क्षणही कुठं जात नाही, असं हे भगवंताचं सुंदर असणारं स्थान. आणि यामध्येच भगवंतांनी अनेक असुरांचाही संहार केला. भगवान आता मोठे झाले. थोडेसे मोठे झाल्यानंतर साहजिकच नंद आणि यशोदा यांनी त्यांच्या गळ्यामध्ये काम टाकलं. खांद्यावर गोंगडी आली, हातामध्ये काठी आली. आणि जन्मजात जो गोपालनाचा व्यवसाय आहे त्याची जबाबदारी या मुलांच्यावर आली. लाखो गायी घेऊन भगवान हे गोधन चारण्यासाठी म्हणून यमुनेच्या वाळवंटावर जंगलांच्या मध्ये जात असत. वर्षानुवर्ष भगवंतांनी ही गोसेवा केलेली आहे. शुकब्रह्म या ठिकाणी सांगतात,
खरं तर भगवान जगद्गुरू काही विशिष्ट कार्य करण्यासाठी ज्यांनी पृथ्वी तलावर अवतार घेतला, पण भगवंतांनी कधीच असं म्हटलं नाही मला फार मोठं कार्य करायचं आहे, तुमच्या भाषेत मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि म्हणून मी काही हे गाई वळण्याचं काम करणार नाही असं भगवान म्हटले नाही आहेत. कित्येक दीर्घकाळ भगवंतांनी इतकं सामान्य असणारं कर्म केलं आणि ते करत असतानाच अनेक राक्षसांचा संहारही केला. गोप आणि गोपींना त्या लीलांच्या मधूनच हे गुह्य उपनिषदांच्या मधलं अद्वैत ज्ञानही प्रदान केलं आणि अनेक सुंदर लीलासुद्धा भगवंतांनी केल्या. आणि असेच भगवान वृंदावनामध्ये विहार करीत असताना एकदा वासराचं रूप घेऊन या कंसाकडून वत्सासूर नावाचा राक्षस आला. वासराचंच रूप घेतलं आणि तो यांच्यामध्ये शिरला. बाकी कोणी नाही, पण भगवंतांनी या असुराला तत्काळ ओळखलं आणि या वत्सासुराचा संहार केला. हा वत्सासुर म्हणजेच आमच्या आत असणारं ममत्व आहे. या ममत्वाचा भगवान नाश करतात, कारण ममत्वाचा नाश केल्याशिवाय ईश्वरावर माणूस हा भक्त प्रेम करू शकत नाही. जिथं जिथं माझं आहे तिथं आपोआपच अपपर भाव आहे. माझा आणि परका हे भेद आहेत आणि त्यावेळेस मी ईश्वरालाही परक समजतोय आणि म्हणून भगवान या ममत्वाचा निराश करता. यानंतर भगवान गुराख्याचं रूप घेऊन ज्यावेळेस या सर्व गायींचं रक्षण करत होते, याच वनविहार करीत असताना याच वेळी एकदा या कंसाकडून कंस अनेक असुर अनेक रूपांच्या मध्ये पाठवत होता. यामध्ये बगळ्याचं रूप धारण करून एकदा बकासूर आला आणि आल्यानंतर त्या बकासुरानं भगवंतालाच गिळलं. पण गिळल्यानंतर याच्या टाळूचा इतका दाह व्हायला लागला, भगवंतांनी सहज त्याची चोच पकडून हाडून त्या बकासुराला ठार मारलं. या ठिकाणी शुकब्रह्म सांगतात, बगळ्याचं रूप याचा अर्थच माणसामध्ये असणारा दंभ किंवा दांभिकता. तुम्ही बगळा बघा, पाण्यामध्ये उभा असतो भक्ष्य येईल म्हणून, पण तो असं दाखवतो की तो जणू काही काय करतोय, ध्यान करतो आहे आणि इतका शांत स्तब्ध बसलेला असतो, पण तो काही ध्यान करत नसतो. शास्त्रामध्ये भाष्यकार बकध्यान हा शब्द वापरतात. तो काही ध्यान करत नसतो, ध्यानाचं सोंग करत असतो. तसंच आमच्या सगळ्यांच्या आत ही दांभिकता आणि दंभ याचा अर्थच स्वस्य अन्यथा प्रदर्शनम. शास्त्रकार व्याख्या करतात, मी जसा आहे तसा न दाखवता जो मी नाही तो जगाला दाखवणं. म्हणून तुम्ही म्हणता ना, आत एक आणि बाहेर एक. बहुतांशी लोक आयुष्यभर या दांभिकतेनं जगतात. आतमध्ये कदाचित भयंकर विचार असतील. जसं वर्णन केलं जातं, मधुतिष्ठते जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम. जिभेवर मद गोड भाषा असते, पण हृदयामध्ये हलाहल विष, द्वेष, स्वार्थ, कपट अशा असुरी प्रवृत्ती असतात. आणि माणूस ही दांभिकता दाखवताना वेश, भाषा, क्रिया, चातुर्यादिभिः कशी दाखवतो दांभिकता. काही वेळेस वेशामधून दाखवेल, असे काही वेश आपण बदलतोय, तुमचा तर प्रश्नच नाही. सगळीकडं जायचे ड्रेस, समजलं तुम्हाला. आता कोड वेगळे आहेत,
घरी वापरायचा वेगळा, ऑफिसचा वेगळा, बाहेरचा वेगळा, बरोबर पार्टीला जायचा वेगळा, लग्नाला जायचा वेगळा आणि प्रवचन ऐकायला जायचा. सगळे वेश ठरलेले आहेत. माणूस आयुष्यभर हे वेश बदलतोय. भाषा आता सांगितलं, मधुतिष्ठते जिह्वाग्रे. हा इतकं गोड आणि मधुर बोलतो आणि आपण त्याच्या बोलण्याला भुलतो. म्हणून नियम सांगितला आहे, अचानक जर आपल्याशी कोणी फार गोड बोलायला लागला तर त्याच्यापासून 4 हात दूर राहावं, कारण नक्कीच याचा काहीतरी स्वार्थ आहे. आणि तिसरं सांगितलं आहे, क्रिया. माणूस अशी काही क्रिया आणि कर्म करतो, बहिरंगानं असा व्यापार व्यवहार करेल आणि असं दाखवेल की मी फार जणू काही महान भक्त आहे, महाज्ञानी आहे, वगैरे वगैरे. आणि म्हणून असा हा माणूस वेश, भाषा, क्रिया यामधून आयुष्यभर दंभाचं प्रदर्शन करतो. याचा त्रास दुसऱ्याला तर होतोच, पण स्वतःला होत असेल तो म्हणजे सारखं आपल्याला नाटक करावं लागतंय. बघा, ती वृत्ती इतकी आत दांभिकता भिनलेली आहे. आणि असा हा मनुष्य आयुष्यभर खोटं बोलणं आणि खोटं खोटं वागणं. मी पहा, अनेक माणसं आहेत आणि याचा परिसमाप्ती, याचं फळ जर असेल तर अशा माणसाला कधीही स्वस्थता मिळत नाही. आणि म्हणून भगवान या दांभिकतेचा संहार करतात. कारण जोपर्यंत या भक्तामध्ये, साधकामध्ये, उपासकामध्ये जर दांभिकता शिरली तर दुर्दैवानं त्याची या मार्गामध्ये प्रगती होऊ शकत नाही. तो बाहेरून दाखवेल मी फार मोठा साधक आहे, पण आतमध्ये दुर्दैवानं त्याच्या आत शांती आणि आनंद यापासून किंवा ईश्वरापासून तो कायम दूर राहील. आणि म्हणून भगवान या बकासुराचा संहार करून सूचित करतात की बाबा रे, सगळ्या भक्तांना आणि जीवांना सांगतात, आयुष्यामध्ये आनंदानं आणि शांतीनं जगायचं असेल तर तुम्ही जसे आहात तसेच बाहेर राहा. जसं आत असेल तसंच बाहेर. आणि म्हणून या दांभिकतेचा भगवान संहार करतात. यानंतर आणखीन पुढं शुकब्रह्म वर्णन करतात. यानंतर एकदा वृंदावनामध्ये हे सगळे गोप बलराम आणि कृष्ण यांच्याबरोबर विहार आणि क्रीडा करायचे. गायींना चरायला सोडलं की ही सगळी मुलं दुपारभर अनेक प्रकारचे खेळ खेळत असत, खेळांच्या मध्ये रममाण होत असत. आणि शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, हे सगळे गोप प्रत्यक्ष परब्रह्माशी खेळत, परब्रह्माशी क्रीडा करत. एकदा असंच याच वृंदावनामध्ये सगळे खेळत असताना कंसाकडून अघासुर नावाचा भयंकर राक्षस अजगराच्या रूपामध्ये त्या ब्रजामध्ये आला. विशाल काय होता, इतकी त्याची काया आणि शरीर इतकं विशाल होतं. त्याला पाहून या सगळ्या गोपांना छोट्या छोट्या वाटलं की काहीतरी मजेशीर वस्तू आहे. आणि म्हणून या सगळ्यांनी पर्वतकाय या अजगराला पाहून सगळ्या गोपांना मजा वाटली आणि सगळ्यांनी मजेनंच त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला. इतका तो मोठा होता, आतमध्ये काय आहे उत्सुकता वाटली. आणि म्हणून सगळे गोप या अजगराच्या आत, अघासुराच्या मुखाच्या आत गेले. लांबून भगवंतानं पाहिलं, कृष्णानं, हे सगळे मजेत आत चाललेले आहेत. तोपर्यंत भगवान येईपर्यंत सगळे आत गेलेले असतात. म्हणून शेवटी भगवानही आत स्वतःसुद्धा प्रवेश करतात.
आणि आत गेल्यानंतर स्वतःचं शरीर भगवान मोठं करतात, फुगवतात. इतकं मोठं करतात की शेवटी हा जो अजगर आहे त्या अजगराचा श्वास बंद होतो आणि तो अजगर हा अघासुर गतप्राण होतो. आणि मग भगवान या सगळ्यांना बाहेर काढतात आणि बाहेर येऊन दाखवतात ते काही दुसरं काही नव्हतं, पर्वत नव्हता, तो अजगर होता. शुक ब्रह्म या ठिकाणी सांगतात की हा अजगर भयंकर असणारा इतका महाविशाल आहे की तो अजगर आहे हेही समजत नाही. आणि हा अघासुर अजगर म्हणजेच या माणसाच्या जीवनामधलं सगळं पाप आहे. अघासुर अघ म्हणजेच पाप. आमच्या जीवनामध्ये शारीरिक असेल, वाचिक असेल किंवा मानसिक असेल, अनेक प्रकारची पापकर्म घडत असतात. कळत न कळत, काही वेळेला अजाणतेपणानं घडतात, काही वेळेला जाणून बुजून आपण दुसऱ्यांचा द्वेष, मत्सर या सगळ्या विकारांच्या अधीन होतो आणि जे करू नये अशा कर्मांच्या मध्ये प्रवृत्त होतो. कदाचित शरीरानं दुसऱ्याला मी इजा करेन, शरीरानं करता आली नाही तर मी या वाणीनं इजा करेल, दुसऱ्याला इतकं अपमानास्पद बोलेल, निंदा नालस्ती करेल, कदाचित दुसऱ्याचं मी चारित्र्य हननही करेल. ही आहे वाचिक हिंसा, वाचिक असणारं पाप. आणि तेही जमलं नाही तर हा माणूस मनानं दुसऱ्याचं वाईट चिंतन करेल. आयुष्यभर अशी अनेक छोटी मोठी पापं आपल्या हातून घडतात आणि ही पापं ध्वंस जर करायची असतील, या ठिकाणी सांगतात या अजगराला ठार मारल्यानंतर शेवटी या अजगराची प्राणज्योत भगवंताच्या आतच विलीन झाली आणि केवळ भगवंताच्या स्पर्शानंच या अघासुराचा उद्धार झाला. पापसुद्धा भस्मसात होत असतील तर केवळ ईश्वराच्या या स्पर्शानं आणि चिंतनानं होतात. म्हणूनच भगवान सांगतात अपिचेदसी पापेभ्यः सर्वेभ्य पापकृत्तमः. आमच्या आयुष्यामध्ये आपण गेले 7, 8, 9 दिवस अखंडपणानं पाहतोय. नरकांच्या गतीचं वर्णनही आपण पाहिलं, अजामिळाचं आख्यान आपण पाहिलं. शास्त्रकार ज्यावेळेस मीमांसा करतात, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आम्ही सर्वजण कुठल्या ना कुठल्या तरी कर्मामध्ये प्रवृत्त होतोय. एखादा सज्जन धार्मिक माणूस कदाचित शारीरिक आणि वाचिक हिंसा करणार नाही, पण मनानं मात्र अनेक प्रकारचे वाईट विचार होत असतील. शास्त्रकार सांगतात तेही पाप आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा आपण या सगळ्या ज्या विकारांना नष्ट करू शकत नाही. या मनामध्ये विकारांचा इतका प्रभाव आहे. चांगल्या व्यक्तीबरोबर मी चांगला वागतो, यात काही पुरुषार्थ नाही आहे, पण समोर वाईट व्यक्ती आली रे आली, माझा शत्रू आला रे आला की माझ्या मनामध्ये हे भयंकर पाप विचार येतातच. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात ही पापवृत्ती आम्हाला कायम ईश्वरापासून दूर ठेवते. अनुभूतीपासून हे पाप आम्हाला कायम दूर ठेवतं. आणि यामधून वाचण्याचा उपाय एकच, पापांचा नाश करायचा असेल तर केवळ आणि केवळ ईश्वराचं स्मरण हे साधन आहे. अघासुराला केवळ स्पर्श झाला आणि त्याचा उद्धार झाला. तसंच भगवान सांगतात पापी जरी मनुष्य असेल, स्त्रियो वैश्यास तथा शूद्राः तेपि यान्ति पराम गतिम. भगवान सांगतात क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छति.
एखादा पापी जरी मनुष्य असेल, परंतु त्याच्या सानिध्यामध्ये, तो ईश्वराच्या सानिध्यामध्ये जर गेला तर त्याचाही उद्धार होतो. अघासुर म्हणजे मूर्तिमंत पाप आहे. भगवंताच्या केवळ स्पर्शानंच अघासुर मुक्त झाला. असं सांगून यानंतर शुकब्रह्म पुढची कथा सांगतात. भगवंतांनी पृथ्वी तलावर अवतार घेतल्यानंतर सत्यलोकामधून ब्रह्मदेव पाहतात की या पृथ्वी तलावर व्रजामध्ये, गोकुळामध्ये हजारो लाखो गायींच्या बरोबर, गोप गोपींच्या बरोबर हा कृष्ण आणि बलराम त्यांचा सगळा अवतार आणि या लीला चाललेल्या आहेत. पण कळत न कळत ब्रह्मदेवांच्या मनामध्ये एक विचार येतो, अशा या सगळ्या सुंदर सृष्टीला निर्माण करणारा तर कोण आहे? मी आहे. या गोप, या गायी, सुंदर निसर्ग हे सगळं मी निर्माण केलेलं आहे, असा अभिमान ब्रह्मदेवांना निर्माण होतो. आणि म्हणून ब्रह्मदेव एकदा पाहतात आणि या सगळ्या ज्या जिथं भगवान सगळ्या लीला करतात त्या सगळ्या गायींना आणि गोपांना चोरून घेऊन जातात. एक वर्षभर ब्रह्मदेव हे सगळं घेऊन जातात. भगवंताला समजतं हे काय झालेलं आहे. शुक ब्रह्म वर्णन करतात, त्यावेळेस भगवंतांनीच या कोट्यावधी गायींची रूपं घेतली, स्वतः सगळ्या गोपांची रूपं घेतली आणि वर्षभर सगळा व्यवहार व्यवस्थितपणानं चालू ठेवला. ब्रह्मदेवाला वाटलं आता मी सगळं हिरावून नेल्यावर कुठली आली आहे लीला आणि कुठलं आलं आहे अवतार कार्य. पण भगवंतांनी स्वतःच सगळी रूपं घेतली आणि एक वर्षभर सगळा हा व्यवहार चालवला. ब्रह्मदेव पाहतात, त्यांचा सगळा अभिमान नष्ट होतो. त्यांना समजतं की हे सगळं निर्माण करणारा मी नाही आहे, माझ्या मागं हे तत्वाडी ईश्वर, हे परमात्म तत्व आहे, याची जाणीव होते. आणि म्हणून ब्रह्मदेव पुन्हा सगळ्यांना घेऊन भगवंताकडे येतात. त्यावेळेस वर्णन केलं आहे, खरे आणि खोटे गायी आणि गोप कुणाला काहीच समजेना, इतकी हुबेहूब रूप आहेत, व्यवहारही तोच, रंगही तोच, रूपही तीच. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव भगवंतांना प्रणाम करतात आणि स्तवन करतात की भगवंता सर्वं विष्णुमयं गिराः. सगळ्या वेदांची वाणी आहे. वेद अहोरात्र अनेक श्रुतींच्या मधून एकच सांगतात की हे सगळं जगच विष्णुमय आहे. आणि ही सगळी जी आहेत ती भगवान विष्णूंचीच रूपं आहेत. हे केवळ शब्द नाही आहेत. आपणही हा शब्द कित्येक वेळेला ऐकतो. सगळं जग ईश्वरमय आहे. जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत. किंवा उपनिषदांच्या मते श्रुती सिद्धांत मांडते, ईशा वास्यम इदगम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. आणि ही वेदांची वाणीच या ठिकाणी सिद्ध झालेली आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. हे सर्व वासुदेवमय आहे. जो जो इथं आहे तो प्रत्येक मनुष्य आणि जीव या भगवंताचीच विभूती आणि स्वरूप आहे. ब्रह्मदेव नतमस्तक होतात आणि सांगतात की मी माझ्या अहंकारानं मोहित झालो खरा भगवंता. हे माझं अज्ञान आणि अभिमान होता की हे सगळं मी निर्माण करतो. आणि म्हणून आज मला नक्की समजतंय, ज्याच्यावर तुमची कृपा होते त्यालाच तुमचं स्वरूप समजलं तर थोडंफार समजेल. अन्यथा कोणी जर उठला आणि प्रयत्न केला की मी परमात्म्याला जाणेन माझ्या बुद्धीनं, तर ज्ञानी पुरुषांनाही केवळ शब्दानं, केवळ युक्तिवादानं या परमात्म्याचं ज्ञान होणं शक्य नाही. खरं तर 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत,
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव शब्द वापरतात. हे सगळे त्याचं वर्णन करता करता सगळे थकलेले आहेत. यांचं शाब्दिक ज्ञान जरी असेल तरी शब्दानं ते तत्व आणि ईश्वर समजेलच असं सांगता येत नाही. ब्रह्मदेव सांगतात, भगवंता तुझी कृपा झाली तरच हे स्वरूप समजणं शक्य आहे. इतकंच नव्हे, जोपर्यंत आमच्या आत यावत रागादयः अस्तेना, आमच्या आत राग द्वेष रूपी चोर आहेत, अंतःकरणामध्ये हे घोर विकार आहेत, तोपर्यंत तुमचा अनुग्रह होणं शक्य नाही. आणि म्हणून एकच प्रार्थना आहे, तद्भूरी भाग्यम इह जन्म किमपि अटाव्या. ब्रह्मदेव भगवंताजवळ प्रार्थना करतात, मागणं मागतात की भगवंता आमचा जन्म या पृथ्वीतलावर यावा, त्यामध्येही या वृंदावनामध्ये यावा. कारण वृंदावनाची धूळ तर वेदांमधल्या श्रुतीसुद्धा अजूनही शोधताय. श्रुतिमृग्यम एव, ज्या ठिकाणी भगवंताची चरणधूळ सांडलेली आहे असं ती धूळ सगळे श्रुती आणि वेदही शोधतात. आणि म्हणून भगवंता ही सगळी जी बाह्य दृश्य विश्वाडी सृष्टी दिसते, हा केवळ आणि केवळ आपल्या मायेचा प्रभाव आहे. प्रपंचम निष्प्रपंचोपि विडंबयसी भूतले, तू आहेस प्रपंचरहित. भगवंताच्या स्वरूपामध्ये प्रपंचाचा अत्यंत अभाव आहे, पण तरीसुद्धा तू हा प्रपंच विडंबयसी, निर्माण करतोस. त्याचं कारण काय? प्रपन्न जनतानंद संदोहम प्रथितुम प्रभो. केवळ आणि केवळ तुझ्या भक्तांना आनंद देण्यासाठीच तू ही सुंदर सृष्टीची रचना करतोस, अवतार धारण करतोस आणि अनेक लीला करतोस. भगवंताची अशी स्तुती या ठिकाणी ब्रह्मदेव करतात, प्रणाम करतात आणि पुन्हा एकदा आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून भगवंतांना नतमस्तक होता. यानंतर शुकब्रह्म धेनुकासुराचा उद्धार बलरामांनी कसा केला ते सांगतात. अत्यंत सहज लीलया बलरामसुद्धा शेषावतार आहेत. सहजपणानं संहार केल्यामुळंच शुकब्रह्म या परीक्षिताला सांगतात, नैतच्चित्रं भगवती यनंते जगदीश्वरे. कंसानं जेवढे जेवढे असुर पाठवले भयानक, त्या सगळ्यांचा असुरांचा यांनी संहार केला. यात काही आश्चर्यच नाही. याचं कारण बलराम आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघंही साक्षात भगवान विष्णूंचे अवतार आहेत. आणि असं सांगूनच यानंतर भगवंताची प्रसिद्ध असणारी कालिया मर्दनाची लीला या ठिकाणी येते. भगवंतांनी कालियाचं मर्दन केलं. या यमुनेमध्येच हा कालिया आल्यामुळं, कालियाच्या भयंकर विषामुळं यमुनेचं सगळं पाणी भयंकर विषारी बनतं. त्यावेळेस ज्या डोहामध्ये हा कालिया नाग होता, भगवंताला कृष्णाला समजतं की त्यामुळं गोप भीतीनं तिथं जात नाहीत, पाणी सगळं विषारी झालेलं आहे. म्हणून भगवान लगेच खेळायला गेलेले असताना त्या ठिकाणी डोहात बुडी मारतात. त्यावेळेस साहजिकच हा कालिया भगवंताला दंश करतो. भगवान श्रीकृष्ण मूर्छित होतात, निश्चेष्ट होतात. हा कालिया नाग भगवंताच्या त्या कोमल शरीराला विळखा घालतो. भगवान बेशुद्ध पडलेले आहेत हे बघून सगळे गोप मात्र घाबरतात. हे अचानक काय झालेलं आहे? आणि त्याच वेळेस थोड्या वेळानं भगवान कृष्ण स्वतःच शुद्धीवर येऊन स्वतःच त्या विळख्यामधून बाहेर येतात. आणि बाहेर आल्यानंतर कालियाचे 101 फणे असतात. या फण्यांच्यावर भगवान चढतात, आरूढ होतात आणि नंतर या
101 फण्यांच्यावर भगवान नर्तन करतात. कथा माहीत आहे. आणि भगवंताचं ते नर्तन आहे. भगवान आपल्या या चरणांनी या फण्यांच्यावर आघात करतात आणि आघात होता होता या शेवटी कालियाच्या मस्तकामधून रक्त व्हायला लागतं. सगळ्या ठिकाणी जखमा होतात. त्याचं सगळं शक्ती सामर्थ्य समाप्त होतं आणि हा कालिया आता मरणप्राय, त्याला यातना होतात. भयंकर दुःखी होतो. भगवान आता त्याला नक्की मारणार. त्याच्या या शेकडो मुखांच्या मधून रक्त बाहेर यायला लागतं. त्यावेळेस या सगळ्या नागपत्न्या, कालियाच्या पत्न्या भगवंताजवळ येतात, शरण जातात आणि प्रार्थना करतात, भगवंता आमच्या पतीचा संहार करू नये. त्यावेळेस भगवान तिथंच नर्तन थांबवतात, कालियाला अभयदान देतात, या पत्न्यांनाही अभयदान देतात आणि भगवान खाली उतरल्यानंतर भगवंताच्याच अनुग्रहानं या कालियाला पुन्हा एकदा चेतना येते आणि हा कालिया भगवंताशी बोलायला लागतो. सांगतो की गरुडापासून मला भय होतं म्हणून मी या डोहामध्ये येऊन राहिलो. त्यावेळेस भगवान गरुडापासूनही याला भयदान देतात. त्यावेळेस ही लीला झाल्यानंतर हा कालिया भगवंताला स्वतःच प्रणाम करून क्षमा मागतो. पण स्वतःचं मनोगत तो सांगतो की भगवंता वयम खलाहा सहोत्पत्त्या तामसा दीर्घमन्यवः, की आम्ही जन्मतःच नाग जातीचे, सर्प जातीचे आम्ही जे सर्व जीव आहोत, आम्ही स्वभावतःच उत्पत्त्यासह जन्मतःच खलाहा, दुष्ट आहोत, विषारी आहोत, दंश करणं दुसऱ्याला ही आमची प्रवृत्ती आहे, हा आमचा स्वभाव आहे. आणि भगवंता स्वभाव हा दुस्त्यजहा नाथ. या जगात सृष्टीचा असा नियम आहे, कोणताही जीव बाकी सगळं त्याग करेल पण आपल्या स्वभावाचा मात्र त्याग करू शकत नाही. इतकंच नव्हे, कालिया त्याच्या पुढं जाऊन धाडस करून भगवंताला अतिशय नम्रतेनं सांगतोय, भगवंता आणि ही सगळी सृष्टी निर्माण केली कुणी? त्वया सृष्टम इदम विश्वम धातुर्गुणविसर्जनम. तूच तर ही सगळी सृष्टी भगवंता निर्माण केली. तूच या जगात अनेक जीव निर्माण केले. ऊर्ध्व लोकामधले जीव, अधोयोनीमधले सगळे तिर्यक पशुपक्षादी असणारी प्राणीमात्र ही योनी आणि मनुष्य योनी, हे सगळं तर तूच निर्माण केलंस आणि नुसतं एकसारखं निर्माण केलं नाहीस. शब्द वापरला या कालियानं. आपल्याला कालिया मर्दन माहिती आहे, पण या कालियाचं मनोगत सांगितलंय धातुर्गुणविसर्जनम. कालिया सांगतोय, भगवंता तू हे सगळे निर्माण करताना सगळे भिन्न भिन्न धातूचं सगळं बनवलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव हा काय आहे? भिन्न भिन्न आहे. तुझ्या सृष्टीची निर्मिती ही एकसारखी नाही आहे. आपली निर्मिती बघा, आपण एक साचा तयार करतो आणि त्याच्यामधून एकसारख्या हजारो गोष्टी एकसारख्या निर्माण करतो. पण भगवंताची सृष्टी आणि निर्मिती हे विश्व जर पाहिलं, म्हणून त्यांनी वर्णन केलंय गीतेमध्ये, नाना विधानी रूपाणी शतशोथ सहस्रशः. नाना विविध रूप आहेत आणि तुम्ही पहा, या जगात एक निर्माण झालेली वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी अजिबात भगवंताची, आपली निर्मिती नव्हे. आपली सगळी एकसारखी आहे, पण भगवंतानं जे निर्माण केलंय, आपण सगळे जीव
कल्पना करा, साधं एक झाड असेल, त्या झाडाला कोट्यावधी पानं आहेत. तुम्ही बघा, एक पान सुद्धा दुसऱ्या पानासारखं नाही आहे. प्रत्येक पान नवीन आहे, प्रत्येक फूल वेगळं आहे. जगातला प्रत्येक माणूस सुद्धा, तुम्ही म्हणता ना माझ्यासारखा, मीच खरंच आहे. तुमच्यासारखं या जगात दुसरं कोणी नाही आहे. एका हाताची बोटं सुद्धा सारखी नाही आहेत. तुम्ही पहा, अशी विभिन्न असणारी सृष्टी आहे. आणि कालिया सांगतोय याच्या आत जो स्वभाव आहे तो सुद्धा काय आहे? व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, भिन्न भिन्न स्वभाव आहेत भगवंता. आणि म्हणून आमचा स्वभावच दंश करणं आहे. त्यावेळेस भगवान मान्य करतात आणि सांगतात, म्हणून तरी मी तुझं रक्षण केलं, तुला ठार मारलं नाही. कारण भगवंतालाही माहीत आहे या जगात अमृत जसं आवश्यक आहे तसं काही प्रमाणात विषही आवश्यक आहे. कालियाला मारणं म्हणजे विषच नष्ट करणं. पण सगळंच विष नष्ट झालं तर या सृष्टीमधला बॅलन्सच राहणार नाही. आजही कित्येक औषधांमध्ये योग्य प्रमाणात हे विष आहे. भगवान एकच सूचित करतात आणि या कालियाला सांगतात की अरे विष आहे, विषाप्रमाणच हे सगळे विषय आहेत, वाईट गुण आहेत, पण या सगळ्यांच्यावर माझं नियंत्रण असणं आवश्यक आहे. वाईट गुण कुणामध्ये नाहीत, आपल्या सगळ्यांच्यामध्ये जसं चांगलं आहे तसं काही प्रमाणात दोषही आहेत. आपला पुरुषार्थ असेल तर चांगल्या गुणांचं वर्धन करणं आणि वाईट गुणांना नियमित ठेवणं. इथे लक्षात. म्हणून भगवंतांनी फार सुंदर गीतेमध्ये शब्द वापरला आहे. अर्जुना, इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. इंद्रियांच्यामध्ये राग आणि द्वेष हे आहेतच. तुझा पुरुषार्थ असेल तर तयोर्न वशमागच्छे, त्यांना वश होऊ नकोस. कारण या ठिकाणी असणारे हे उपभोग्य विषय आणि उपभोग हे त्या विषाप्रमाणच भयंकर आहे. विषयांची व्याख्याच केली जाते, विषिणोती बध्नाती इति विषयः. जो विषाप्रमाण माणसाला बद्ध करतो, जसं विषाचा एक थेंब आत गेला तरी तडफड होते, तसंच तुम्ही पहा हे विषय मी भोगतोय, भोगताना सुरुवातीला बरं वाटतं, आतमध्ये गेले की विषाप्रमाण हे भिनतात, मनुष्याला त्रस्त करतात. आणि म्हणूनच भगवान या कालियाचं विषारी जे सामर्थ्य आहे तेच नष्ट करतात. तसंच या भक्ताच्या आत असणारं हे विष म्हणजेच कामक्रोधादी भयंकर असणारे विकार भगवान नष्ट करतात. ही लीला झाल्यानंतर भगवान या गोपांचं दावानलापासून अनेक वेळेला रक्षण करतात. उन्हाळ्यामध्ये जंगलांच्या मध्ये मोठमोठी आग लागते, भगवान सहज ती आग पिऊन टाकतात आणि शुकब्रह्म याची मीमांसा करतात. तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये जा. ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये संघर्ष येईल, मन अतिशय संतप्त होईल, काय करावं कळणार नाही, त्या त्या वेळेस तुम्ही आलात आणि नुसतं बसलात तर भगवान तो सगळा ताप, इथं जशी लीला केली, आग लागल्यावर भगवंतांनी सांगितलं सगळ्या गोपांना तुम्ही तुमचे डोळे काय करा, बंद करा. बरं ते गोप इतके निरागस, इतके निष्पाप होते, भगवंतानं सांगितलं की का असं विचारायचे नाही, डोळे बंद केले आणि भगवंतांनी ती सगळी आग स्वतःच पिऊन टाकली. तसंच भगवान या भक्ताच्या आत असणारा जो ताप आहे, संसार ताप, तो सगळा स्वतःच प्राशन करतात. तुम्ही फक्त निवेदन करा,
तुमचा सगळा ताप आणि त्याचा प्रभाव आपोआप कमी होतो. यानंतर बलराम प्रलंबासुराचा उद्धार करतात. गवळ्याच्या वेशामध्ये हा प्रलंबासूर येतो, सगळ्यांशी मैत्री करतो. बलराम आणि कृष्ण मात्र याला ओळखतात, खेळण्याच्या निमित्तानं याला जवळ करतात आणि त्याला खेळता खेळता लांब नेऊन बलराम या प्रलंबासुराला ठार मारतात. यानंतर शुकब्रह्म पुढं वर्णन करतात. उन्हाळ्यामध्ये असेच रोज फिरत असताना सर्व गाई गोप यांना एक दिवस खूप तहान लागते आणि फिरता फिरता ते खूप वाट भरकटतात आणि पाणी कुठं मिळेल म्हणून शोध घेत असतात. त्यावेळेस मुंज नावाच्या अरण्यामध्ये हे सगळे जातात आणि तिथं मात्र सगळ्यांचा रस्ता चुकतो. वाट चुकल्यानंतर अचानक कृष्णही कुठं दिसत नाही, बलरामही कुठं दिसत नाही आणि त्या वनाला सगळ्या बाजूंनी भयंकर आग लागते. त्यावेळेस हे सगळे गोप भगवंताला शोधतात, धावतात, आर्ततेनं हाक मारतात आणि भगवान कृष्ण समोर प्रकट झाल्यानंतर बलराम आणि कृष्णाला शरण जातात की भगवंता आता सगळ्या बाजूंनी आग लागली आहे, बाहेर कसं पडावं. त्यावेळेसही भगवान ही सगळी आग शांत करतात. शुकब्रह्मांनी या ठिकाणी वर्णन केलंय, कारण त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यानंतर सगळे गोप गोपींना सांगतात, आपल्या स्त्रियांना घरी आल्यावर सांगतात की भगवंतानं आमचं दावाग्नीपासून, या तापापासून कसं रक्षण केलं आणि आमचा ताप कसा शांत केला याचं त्या गोपींना वर्णन करतात. त्यावेळेस या गोपी स्वतःचं मनोगत सांगतात आणि म्हणतात, भगवंता तिथं गोपांचा ताप आपण शांत केलात, पण एकदा सकाळी आपण या व्रजामधून घरून दिवसभर तिकडं गेलात जंगलामध्ये की दिवसभर आपलं दर्शन होत नाही. त्या विरहाग्नीनं त्या तापामध्ये आम्ही मात्र होरपळून निघतोय. वर्णन केलंय, गोपीनाम परमानंद आसीद गोविंद दर्शने. सकाळी भगवान तयार होऊन ज्यावेळेस जात, कल्पना करा बलराम आणि कृष्ण आहेत, मागं लाखो गोधन आहे, अनेक गोप आहेत आणि भगवान असे सुंदर निघतात. त्यावेळेस गोपी डोळे भरून भगवंताचं दर्शन घेतात. पण तो गेल्यानंतर क्षणम युगशतम इव यासाम येन विना भवत. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, भगवंताशिवाय एक क्षणही या गोपींना एका युगाप्रमाणे भासे. भगवंताशिवाय एक क्षणही तो विरह सहन होत नसे. आणि गोपी सांगतात, भगवंता त्यांचा ताप शांत केला, पण आमचा विरह ताप आपण शांत करावा. आणि या गोपी स्वतःची अवस्था सांगतात. म्हणूनच या वृंदामध्ये सगळ्या ठिकाणी या गोपींचं साम्राज्य आहे. गोपींचा या ठिकाणी वर्णन करताना गोपींचा भाव सांगतात. केवळ आणि केवळ प्रेमासाठी प्रेम या गोपींनी केलं. नारद महर्षी या गोपींचं वर्णन करतात, तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति. या गोपींचं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण होतं. त्यांच्या आत केवळ आणि केवळ भगवंताचा हा प्रेमभाव होता. आणि म्हणून या गोपींच्या जवळ जरी कृष्ण आला तरीही त्यांना तो लांबच वाटे. या विरहामध्ये सुद्धा या गोपींना परमसुख प्राप्त होई याचं वर्णन त्या करतायत. विरहामध्ये भगवंताच्या स्मरणाचं सुख त्या घेत असत. आणि असं वर्णन करून यानंतर या गोपींचा भाव कसा वर्धन पावला पुढच्या असणाऱ्या लीलांचं शुकब्रह्म वर्णन करतात. मुळात भगवंतानं निर्माण केलेली सृष्टीच अतिसुंदर आहे. त्यामध्येही ही व्रजभूमी आहे
आणि या व्रजामध्ये ज्यावेळेस वर्षा ऋतू, शरद ऋतू येतो, त्यानंतर हेमंत ऋतू येतो, या सगळ्या ऋतूंचं वर्णन शुकब्रह्म करतात. व्रजामध्ये ज्यावेळेस पावसाळा येतो, आकाशामध्ये काळे ढग जमा होतात, गडगडाट होतो, त्याच वेळेस विजा चमकतात आणि नंतरच अमृतासारखा पर्जन्य वर्षाव या सगळ्या व्रजामध्ये होतो. सगळी धूळ खाली होत जाते आणि सगळी पृथ्वी, झाडं, सगळेच रस्ते, सगळं काही स्वच्छ आणि निर्मळ होतं. या वर्षा ऋतूचं तत्त्व सांगत असताना शुकब्रह्म सांगतात, काळे ढग असतील, त्या ढगांचा चालणारा गडगडाट असेल किंवा अचानक चमकणारी अतिशय तेजस्वी असणारी वीज असेल, या सगळ्या गोष्टी एकाच आकाशामध्ये घडतात. आकाश हे या सगळ्यांचं अधिष्ठान आणि आश्रय आहे. तुम्ही अनेक वर्ष ऐकताय म्हणून मुद्दाम काही सखोल भाग सांगेन. या ठिकाणी शुकब्रह्म मीमांसा करतात, हे जे काळे असणारे ढग आहेत ते म्हणजेच तमोगुणाचं प्रतीक आहे. होणारा गडगडाट जो आहे, तुम्ही बघा, गडगडाट ऐकला तरी एकदम भय निर्माण होतं, हे रजोगुणाचं प्रतीक आहे. आणि तेजस्वी चमकणारी जी वीज आहे ते सत्वगुणाचं प्रतीक आहे. थोडक्यात सत्व, रज आणि तम अशी त्रिगुणात्मक असणारी ही सृष्टी आहे. आणि या सगळ्या सृष्टीचं अधिष्ठान म्हणजे आकाश, ते परब्रह्म तत्व आहे. शुकब्रह्म हे सुंदर वर्णन करतात. किती त्या सृष्टीमध्ये सौंदर्य आहे. ढग बघावेत, गडगडाट ऐकावा, वीज पाहावी आणि नंतर पर्जन्य वर्षाव ज्यावेळेस होतो आणि सगळ्या या मातीचा सुगंध, जगात असा कुठलाच सेंट मिळणार नाही, तो जो सुगंध येतो त्यावेळेस आमची मनही अतिशय शांत, शीतल आणि प्रसन्न होतात. व्रजामध्ये तर सगळीकडंच धूळ आहे. आता दिसतही नाही हो धूळ, मातीच दिसत नाही, सगळ्या डांबरीकरण झालेलं आहे. आणि म्हणून सृष्टीचं हे सौंदर्य शुकब्रह्म वर्णन करतात. आणि यानंतरच वर्षा ऋतूनंतर पुढचा ऋतू शरद ऋतू येतो. शरद ऋतूमध्ये सगळी पृथ्वी अतिशय निर्मळ आणि स्वच्छ झालेली असते. सगळे पर्वत पहा, पर्वतांच्यावर जणू काही ही पृथ्वी हिरवागार शालू ल्यायते. सगळ्या नद्यांच्या मध्ये शुद्ध पाणी वाहत असतं, धनधान्याची समृद्धी झालेली असते. आणि त्या सगळ्या सृष्टीचं सौंदर्यच. आणि अशाच वेळेस नवरात्री येते पहा, शारदीय नवरात्र. प्रत्यक्ष जगदंबा या पृथ्वी तलावर अवतीर्ण होते. या शरद ऋतूमध्ये सृष्टी जितकी छान दिसते, तसंच या शरद ऋतूमध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे. बरहापीडम नटवर वपु कर्णयोग कर्णिकारम बिभ्रद्वासः कनककपिशम वैजयंतीं च माला. शुकब्रह्म वर्णन करतात, असा सुंदर शरद ऋतू प्रारंभ झालेला आहे. आणि सगळ्या गोपांच्या सह भगवान या वृंदावनामध्ये प्रवेश करतात. मस्तकावर बरहापीडम मोरपंख आहे, कानांच्यावर कण्हेरीचे गुच्छ लावलेले आहेत, सोन्यासारखा सुंदर पिवळा धमक असणारा पितांबर धारण केलेला आहे, गळ्यात वैजयंती माला आहे. एखाद्या नटासारखं सुंदर रूप भगवंतांनी घेतलेलं आहे. आणि हातामध्ये वेणू आहे, बासरी आहे. त्या बासरीमध्ये भगवान स्वतःचे श्वास, स्वतःचे प्राण ओततात. म्हणून बासरी हे प्राणवाद्य आहे. आणि त्यामधून सुंदर असणारे स्वर ज्यावेळेस प्रकट होतात, त्यावेळेस त्या स्वरांचं आकर्षण केवळ माणसाला नव्हे, केवळ गोपगोपींना नव्हे, सगळ्या गायी, सगळा निसर्ग, सगळे पशु पक्षी, असं वर्णन केलं आहे.
भगवंताचं हे वेणुवादन प्रारंभ झालं की सगळी सृष्टी जणू काही त्याच्याकडे आकर्षित होत असे. वैजयंती माला त्याच्या जवळ आहे म्हणून प्रत्यक्ष लक्ष्मीसुद्धा या बासरीचा आणि या वैजयंती माळेचा द्वेष करीत असे. असं हे भगवंताचं सुंदर रूप. ते पाहिलं की या गोप गोपी आणि गाई त्या रूपाशी तन्मय आणि तल्लीन होत असत. तासनतास भगवान हे वेणुवादन करीत सगळी सृष्टी हे दिव्य असणारे स्वर्गीय अद्भुत स्वर ऐकून कृतार्थ आणि शांत होत असे. असं हे शरद ऋतूचं वर्णन केल्यानंतर पुढचा ऋतू येतो हेमंत ऋतू. हेमंत ऋतू म्हणजेच पावसाळा संपला की थंडीला प्रारंभ होतो. त्यावेळीची थंडी कल्पना करा. नद्या आहेत, नद्यांच्या मध्ये पाणी आहे, भयंकर वृक्ष आहेत आणि अशा वेळेस या व्रजामध्ये हेमंत ऋतू येतो. आणि या हेमंत ऋतूचं म्हणजेच मार्गशीर्ष महिना. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या सगळ्या गोपी एक व्रत धारण करतात, कात्यायनी व्रत. त्या व्रताचं या ठिकाणी वर्णन येतं. नवदुर्गांच्या पैकी असणारी ही कात्यायनी देवी मनोभावे या सगळ्या गोपी या व्रताचं अनुष्ठान करत असताना भद्रकाली देवीची पूजा करत असत. पहाटे पहाटे, उन्हाळ्यात पहाटे कुणी उठेल, पण थंडीमध्ये आमची सगळी अनुष्ठानं व्रत अशीच आहेत. कडाक्याची थंडी ज्यावेळेस पडलेली असते त्यावेळेस या गोपी पहाटे पहाटे उठत आणि उठल्यानंतर यमुनेवर जाऊन स्नान करत आणि जगदंबेला प्रार्थना करत, नंदगोप सुतम देवी पतिम ते कुरुते नमहा, की हे देवी, आमच्या सगळ्या गोपींची एकच इच्छा आहे, नंदाचा जो पुत्र आहे नंदगोप सुतम देवी, त्याचा जो पुत्र आहे तो आमच्या सगळ्यांचा पती व्हावा अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. आणि अशी प्रार्थना करून महिनाभर चालणारं हे व्रत या गोपी मोठ्या निष्ठेनं करत असत. भगवंतानं पाहिलं या गोपी व्रत करताहेत. एक दिवस भगवान त्या ठिकाणी आले. गोपींनी पहाटे अंधारात कोणीच नसायचं, त्या वस्त्र नदीच्या काठावर ठेवत आणि स्नानासाठी जात. त्यावेळेस भगवंतानं ती सगळी ठेवलेली वस्त्र घेतली आणि कदंबाच्या झाडावर वर चढून बसला. कथा सगळ्यांना माहीत आहे. आणि चढून बसल्यानंतर यांचं स्नान झालं. भगवान पाहत होते. गोपींनी पाहिलं की काठावरची वस्त्र कुठं गेलेली आहेत, वाऱ्यानं उडून गेलेली आहेत का वगैरे, त्यांना समजेनाच. आणि त्यावेळेस इकडं तिकडं शोधायला लागल्या. त्यावेळेस सहज लक्ष गेलं आणि समजलं की कुणी घेतलेली आहेत. कृष्णानं आपली सगळी वस्त्र घेतली आहेत आणि ती घेऊन तो झाडावर बसलेला आहे. आणि त्यावेळेस शुकब्रह्म वर्णन करतात, स्कंधे निधाय वासांसी प्रीतः प्रोवाच सस्मितम. खांद्यावर गोपींची वस्त्र टाकली आहेत. गोपी म्हणतायत, भगवंता कृष्णा ती आधी वस्त्र दे, हा सांगतोय माझ्याकडं इथं येऊन घेऊन जावीत. अशी कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. भागवतामध्ये यालाच वस्त्रहरण लीला किंवा चिरहरण लीला असं म्हटलेलं आहे. शुकब्रह्मांनी जर ही परीक्षिताला कलियुगामध्ये ही लीला सांगितली असेल तर एवढी साधी लीला ही नाही आहे. याच्यावर अनेक आक्षेप घेतले जातात. वस्त्रहरण लीला असेल किंवा पुढे येणारी रासलीला, महारास, याच्यावर सुंदर प्रश्न आणि आक्षेप घेतलेले आहेत. म्हणून ही लीला सांगणंही अवघड आहे आणि ऐकणंही अवघड आहे. वस्त्रहरण लीला जर समजावून घ्यायची असेल तर आधी वस्त्र म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे, बरोबर ना? आपण नुसतं ऐकतोय, वर्षानुवर्ष अनेक शंका निर्माण करतोय आणि भगवंताला दोष देतोय. भगवान जर इथं पूर्णावतार घेऊन जर ही लीला करत असतील तर ही करायला ते काही अज्ञानी नाही आहेत.
व्यर्थ लिहिला नाहीये. या ठिकाणी शुकब्रह्म सांगतात, या परीक्षित राजाला मीमांसा करतात की अरे आधी वस्त्र म्हणजे काय हे समजलं पाहिजे आणि नंतर हरण म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे. वस्त्र याची व्याख्या केलेली आहे वस्त्राची, जे आवृणोती इति वस्त्रम, जे आवरण घालतं त्याला वस्त्र असं म्हणतात. आच्छादन घालण्याकरता जे घातलं जातं, जे परिधान केलं जातं त्याला वस्त्र असं म्हणतात. म्हणून अंगावर आपण काय घालतो? वस्त्र घालतो. हे वस्त्र जर मी घालत असेल, क्षमा करा, वस्त्र अंग प्रदर्शन करण्यासाठी घातलं जात नाही. वस्त्राचं कार्य एकच, हे शरीर आच्छादित करावं यासाठी वस्त्राचा उपयोग केला जातो. वस्त्राचं प्रयोजन आहे. समजलं असेल तुम्हाला काय सांगायचं आहे. आणि भगवंतांनी या वस्त्राचंच हरण केलं. याचा अर्थच शुकब्रह्म सांगतात की आज या सगळ्या जीवांच्या शरीरावर, मनावर आणि बुद्धीवर हे वस्त्र म्हणजेच आच्छादन म्हणजेच आवरण आहे. तुम्ही पहा, आमच्या आयुष्यामध्ये या आवरणानं, आच्छादनानं माझं जे खरं स्वरूप आहे ते झाकून टाकलेलं आहे. आणि हे वस्त्र म्हणजेच आपण अनेक पद्धतीनं आत्तापर्यंत गेले 7-8 दिवस पाहतोय, हे वस्त्र म्हणजेच, आवरण म्हणजेच माझ्या आत असणारी देहात्मबुद्धी. आणि या माझ्या मीच्या वर, माझ्या स्वरूपावर एक नव्हे, 2 नव्हे, अनेक आवरण, यालाच वेदांच्या मध्ये शब्द वापरलाय. तुम्ही उपनिषदांचं श्रवण करताना ऐकलं असेल, अनेक कोश आहे. म्हणून तरी आपण रोज वर्णन करतो. अथर्वशीर्ष म्हणताना पंचकोशातीतः, 5 कोश आहेत, 5 आवरण आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. कोशवत इति कोशः, कोशाचं काम एकच, जी वस्तू आत आहे त्याच्या ती न दाखवणं, त्याच्यावर आच्छादन घालणं. आणि आमच्या आत जर काही असेल तर काय आहे? आपण गेले 7 दिवस पाहतोय की ईश्वर हे तत्व आमच्या सगळ्यांच्या आत आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः, किंवा भगवान सांगतात ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति. नृसिंहावतार आख्यान पाहताना सिद्धांत मांडलाय की मी या चराचरामध्ये हे ईश्वर तत्व हे आहेच. पण आज असूनही दिसत जर नसेल, याचं कारण हे तत्व आहे आत, आणि त्याच्यावर काय आलेली आहेत? एकामागं एक, एकावर एक इतकी आवरण आहेत. आणि तत्व त्याच्या आत 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 असल्यामुळं ते तत्व मला असूनही दिसत नाही. जसं दृष्टांत दिलाय, जितकं वस्तू मौल्यवान तितकी आपण ती गुपित ठेवतो. समजलं? जसं समजा तुमच्या जवळ एखादा खरा हिरा असेल, खरा, हां, बाकी शोभेची वस्तू असेल तर घरामध्ये ती वस्तू आपण कुठं ठेवतो? शोकेसमध्ये. हां, तुम्ही शोकेसच म्हणता. बाहेर शोकेसमध्ये सगळं डिस्प्ले करता, सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. पण वस्तू जर मौल्यवान असेल, एखादा हिरा, माणिक, सोनं, नाणं, बघा तुम्ही, तुमचं घर आहे, घराच्या आतली खोली, त्या खोलीच्या आत एक कपाट असतं बघा, त्या कपाटाच्या आत आणखीन एक लॉकर, एक कपाट, लॉकरच्या आत आणखीन एक कप्पा, त्याच्या आत
आणखीन एक चोर कप्पा आणि मग त्याच्या आत तुमचा रुमाल वस्त्र असेल, त्या वस्त्रामध्ये आणखीन एक कागद, एक पुरचुंडी, त्याच्यात दुसरी पुरचुंडी, बरोबर. पूर्वीचे लोक आपले असंच ठेवायचे. आणि त्याच्या आत 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 तो हिरा ठेवलेला आहे. आणि तो जर पाहायचा असेल, काढायचा असेल, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? बाहेरून आत 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 एक एक पुरचुंडी, एक एक त्याचं जे आवरण आहे ते काढलं पाहिजे. आणि सगळी आवरणं काढल्यावरच आपल्याला काय होतं? त्या हिऱ्याचं दर्शन होतं. तसंच सांगतात, आमच्या आज जीवनामध्ये सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मौल्यवान जर काही असेल तर काय आहे? हिऱ्याप्रमाणे अमूल्य असणारं जे आत्मतत्व आहे, मीच स्वरूप जे आहे, मी जो आहे, आत्मतत्व हे सगळ्यात मौल्यवान आहे. आणि ते ठेवलंय कुठं भगवंतानं? तुम्हाला गोष्ट माहीत असेल, आत्मलिंग. भगवंतालाही प्रश्न पडला कुठं ठेवावं? स्वर्गात ठेवलं तर हा माणूस पुण्यकर्म करेल आणि स्वर्गात जाईल. नरकात ठेवलं तर माणूस, तिथंही काही प्रश्न नाही आहे, पापकर्म करेल आणि नरकामध्ये जाईल. मर्त्य लोकात कुठंही ठेवलं, अगदी हिमालयाच्या टोकावर जरी ठेवलं तरी हा माणूस जाईल. आजचा माणूस तर चंद्रावर पण जाईल. कुठंही जरी ठेवलं तरी सुद्धा हा माणूस जाईल. आणि ते तत्व जर सुलभ झालं एवढं, तर त्याची किंमत राहणार नाही. शोकेसच्या वस्तूंची तशी किंमत नसते. आणि म्हणून भगवंतानं विचार केला केला खूप केला की हा माणूस सहजासहजी कुठं शोध घेणार नाही. मग भगवंताला समजलं हा माणूस इतका बहिर्मुख आहे, सगळं जग त्रैलोक्य शोधेल, पण हा कुठं शोधणार नाही? स्वतःच्या आत मात्र हा सहजासहजी शोधणार नाही. आणि म्हणून भगवंतानं ते आत्मलिंग घेतलं आणि कुठं ठेवलं? आपल्या सगळ्यांच्या आत ठेवलं. म्हणून तरी संतांनी ठामपणानं सांगितलंय, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. जे मी शोधतोय ते बाहेर नाहीये, आत आहे. आणि आत आत ठेवलंय. मग तुम्ही म्हणाल जरा एखाद्या सर्जनकडं जाऊयात आणि सगळं शोधून काढूयात. ते सर्जनला सापडणार यातलं तत्व नाहीये, कारण त्याच्यावर क्रमानं असणारे हे कोश आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. आणि या सगळ्याच्याही आत असणारं ते तत्व आहे. जोपर्यंत ही देहबुद्धी आहे, या सगळ्याला मी माझं म्हणून घट्ट पकडलंय. शरीर म्हणजेच मी, ही सगळी अनात्म उपाधी म्हणजेच मी. जोपर्यंत हे अज्ञान आहे तोपर्यंत याचा शोध लागणं केवळ अशक्य आहे. आणि ते मिळवायचं असेल तर आता काय केले पाहिजेत? हे सगळे जे कोश आहेत ते काढले पाहिजेत. आणि हे कोश म्हणजेच आवरण, म्हणजेच वस्त्र. आणि श्रीकृष्ण भगवान वस्त्र हरण करतात. याचा अर्थच काय करतात समजलं आता? त्यांना काय करायचं? जे साक्षात वस्त्ररूप आहेत त्यांना तुमची वस्त्र चोरून काही करायचं नाहीये. वस्त्र चोरणं याचा अर्थच ही जी देहात्म बुद्धी आहे. आज माणूस याच्याशी इतका बद्ध झालेला आहे. शरीर हेच वस्त्र आहे. म्हणून तरी गीतेमध्ये सिद्धांत मांडला आहे. भगवान सांगतात, अर्जुना, अरे वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. रोज तू ही वस्त्र किती सहजपणानं ही बाहेरची वस्त्र तू घालतोस आणि काढतोस. त्यावेळेस कधी दुःख करतो मी? उलट किती आनंदानं फाटलेलं वस्त्र फेकून देतो आणि रोज नवीन वस्त्र मी मोठ्या आनंदानं धारण करतोय. तसंच भगवान सांगतात, हे शरीररूपी सुद्धा काय आहे? वस्त्र आहे. जीर्ण झालं की हे
इथंच टाकायचं आहे आणि नवीन वस्त्र म्हणजेच नवीन शरीर हा जीव धारण करतो. म्हणून वस्त्र म्हणजेच हा देह आणि त्याच्या आत असणारी देहात्मबुद्धी आहे. भगवंताचं दर्शन व्हायचं असेल म्हणून तरी संत कबीर लिहितात, घूंगट केपट खोल रे तो हे पिया मिलेंगे. हे घुंगट आपण डोळ्यावर काय केलाय? घुंगट दुसरं कोणी घालत नाही, आपणच ओढून घेतलेलं आहे. आपल्याच या चेहऱ्यावर, आपल्याच दृष्टीवर या प्रतिष्ठेचे अनेक बुरखे आपण पांघरलेले आहे. स्वतःभोवती अनेक कल्पना केलेल्या आहेत आणि या प्रतिष्ठेच्या अनेक मोठेपणाच्या ज्या कल्पना आहेत, या कल्पनांच्या मुळं, या बुरख्यांच्या मुळंच मला ईश्वर असूनही माझ्या डोळ्यांना आज दिसू शकत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगतात, या गोपींनी जे व्रत केलं, सगळी कथा जर पाहिली, नंद गोप सुतम देवी पतिमे कुरुते नमः. या ठिकाणी एकच गोपी नाही आहे, सगळ्या गोपी आहेत आणि सगळ्या गोपींना माहीत आहे की सगळ्याजणी काय प्रार्थना करत आहेत. गोपींनी प्रार्थना केली की नंदाचा पुत्र आमचा पती व्हावा. त्या भावानं या भगवंतावर प्रेम करतात. याचा पती करणं याचा अर्थच माझं सगळं त्या भगवंताला अर्पण करणं आहे. माझी सगळी मन बुद्धी भगवंताला समर्पण करणं. आणि म्हणूनच भगवंताला पती करणं याचा अर्थच. म्हणून मीरेचं जीवन पहा, आपण अनेक अभंग पाहतो, अनेक मीरेची गीतं आहेत, काव्य आहेत. लहान वयामध्येच सहजपणानं हिच्या आईनं एक वाक्य उच्चारलं. घरासमोरून लग्नाची वरात चाललेली असते, ती विचारते हे काय आहेत? आई सांगते हे लग्न आहे. मीरा विचारते मग माझं लग्न कधी होईल? आई सांगते योग्य वेळेस होईल. मग माझा पती कोण असेल? आता काय उत्तर देणार त्या लहान मुलीला? म्हणून आई देव्हाऱ्यात बोट दाखवते, ते बघ तो कृष्ण हा तुझा पती आहे. आयुष्यभर ही मीरा जगली, मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई. या ठिकाणी द्वैताला स्थानच नाही. आयुष्यभर तिनं भगवंताला पती मानलं. ती सांगते या पतीला मानणं, जो पती जन्माला येतो आणि मरण पावतो, अशा पतीला वरून जीवनात काहीच उपयोग नाही आहे. ती प्रश्न विचारते आईनं. ज्यावेळेस लग्न खरं खरं ठरवते, ती सांगते आई से बर को क्यों बरू, जो जन्मे और मर जाए, वर वरिये गोपाल जू मारो चुडलो अमर हो जाए. की ज्यामुळं जो भगवान शाश्वत आहे, अशा भगवंताला जर वरलं तर मी अखंड सौभाग्यवती होईन. आणि त्यावेळेस हाच असणारा भाव शुकब्रह्म या गोपींचा सांगतात. आणि भगवंतांनी या गोपींचं वस्त्रहरण केलं. याचा अर्थच या गोपींचे सगळे जे अज्ञान कोश आहेत, अन्नमयादी असणारे पंचकोश आहेत, हे सगळे पंचकोश त्याच वेळेस खरं तर भगवंतांनी हरण केलेले आहे. दशमस्कंदाच्या शेवटी शुकब्रह्म म्हणून मुद्दाम एक शब्द वापरतात. सगळ्यात शेवटचं या गोपींना ज्यावेळेस दर्शन होतं त्यावेळेस शब्द वापरलाय. पंचकोश हे आत्ता हरण केले, अज्ञान निवृत्त केलं आणि नंतर हे पंचकोश भस्मसात केले. सगळं गोपींचं अज्ञान भगवंतांनी नष्ट केलं. आणि म्हणून शुकब्रह्म या ठिकाणी सिद्ध करतात, ही वस्त्रहरण लीला नाही आहे, याला शास्त्राच्या भाषेत म्हणतात आवरण भंग लीला किंवा अज्ञान भंग लीला. अज्ञानाचं आवरण हरण केलं, नष्ट केलं आणि भगवंतांनी गुह्य ज्ञान देण्याचीही आवश्यकता नाही आहे. आवरण काढलं की आपोआप आत असणाऱ्या या परब्रह्म तत्वाचं दर्शन होतं. आणि हेच या
वस्त्रहरण लीलेचं गुह्य असणारं रहस्य सांगून शुकब्रह्मा आणखीन पुढं जातात. पुढचं वर्णन करतात आणि सांगतात, असेच भगवान एकदा वनात विहार करत असताना निसर्गाच्या सानिध्यामध्ये भगवान जगले. भगवंतांनी या निसर्गाचाही महिमा गायला. तुम्ही ज्याच्या सानिध्यामध्ये राहता तसतसं आपलं जीवन होत राहतं. ज्या ज्या माणसांच्या ज्या ज्या संघामध्ये तुम्ही राहता, म्हणून संघ चांगला असेल तर जीवन चांगलं घडतं. संघ वाईट असेल तर कळत न कळत माझ्या जीवनावर या संगतीचा भयंकर परिणाम होतो. या वनामध्ये या यमुनेच्या काठावर फिरत असताना भगवंतांनी या गोपांना निसर्गाचं महात्म्य सांगितलं आणि सांगितलं, एतावत् जन्म साफल्यम देहिनाम इह देहिषु. हे गोपांनो, हा वृक्ष बघा, हा निसर्ग पहा, हे सगळे डोंगर, या सगळ्या नद्या, निसर्गामध्ये जे जे काही आहे त्यांचं जीवन खरोखरच सफल आहे. कारण एकच, भगवान सुंदर मीमांसा करतात, माणसाचं जीवन आणि निसर्गाचं जीवन याची तुलना केली आहे. आणि भगवान सांगतात, माणसाचं जीवन जर पाहिलं तर अतिशय स्वार्थपरायण जीवन आहे. आणि याउलट निसर्ग पहा, निसर्गाचं जीवन केवळ आणि केवळ परोपकाराय इति वर्णन केलंय सुभाषितकारांनी. परोपकाराय फलंती वृक्षाः दुहंती गावः वहंती नद्यः इति परोपकाराय सतां विभूतयः. या जगात सगळ्या वृक्षांना फळं येतात. फळं कोण खातं? वृक्ष खात नाहीयेत. वृक्ष सगळा भार सहन करतात आणि फळं आपण खातो. परोपकाराय दुहंती गावः, गाई सुंदर दूध देतात, ते स्वतः प्राशन करत नाहीये, माणूस प्राशन करतो. नंतर परोपकाराय वहंती नद्यः, सगळ्या नद्या अखंडपणानं प्रवाहित होतात. आपल्या सगळ्यांना अन्न धान्य हे जीवन म्हणजेच जल अर्पण करतात. भगवान या ठिकाणी सांगतात, निसर्गातला कुठलाही अगदी सूक्ष्मात सूक्ष्म असणारा घटक जरी तुम्ही पाहिला तरी त्याचं जीवन केवळ परोपकारासाठी आहे. पहिला भाग. दुसरा भाग, हा निसर्ग आपल्याला देत असताना कधीही हिशोब किंवा गणित करत नाही. कधी केलंय? या झाडानं कधी मोजून फळं दिली आहेत? या माणसानं 2च तांबे पाणी घातलंय म्हणून याला 2च आंबे मी देईन असं कधीतरी म्हटलं आहे? निसर्ग इतकं देतो भरभरून. भगवंतानं जन्माला घालतानाच ऑक्सिजन दिलाय. कधी टाकीचं बिल आलंय? विजेचं बिल तुम्हाला येतं, पण ऑक्सिजन वापरतोय, वारा वापरतोय, एसीचं बिल येईल. पण हा जो वारा आहे, अग्नी असेल, आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, ही सगळी पंचमहाभूत, कोणताही वृक्ष पहा, पर्वत पहा, जे जे काही आहे या जगामध्ये, हे सगळंच परोपकारासाठी आहे. आणि या उलट भगवान मीमांसा करतात, या जगात माणूस असा केवळ एकमेव प्राणी आहे जो केवळ आणि केवळ स्वार्थासाठी जगतो. कधी मधी एखादं कर्म केलंच तर दुसऱ्यासाठी करतो, तिथंही त्याला एक फोटो हवा असतो. सोशल वर्क करतो आपण, परोपकार करतो, शब्द आम्ही मोठे वापरतोय. पहा, आपलं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर आपण समाजसेवा करतो. काही लोक तेही करत नाही. मी आणि माझं एवढी संकुचित वृत्ती आहे. माणूस स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडं दुसरं काहीच पाहत नाहीये. माझं ते माझं आणि दुसऱ्याचं तेही माझं लुबाडतोय. हा माणूस आयुष्यभर लुबाडतोय. किती लुबाडेल? शेवटी त्याच्याजवळ सगळं इथंच सोडतो आणि निघूनही जातो.
भगवान या गोपांना शिकवतात, सांगतात की बाबा रे, खरा आनंद असेल तर परोपकार आहे. या जगात परोपकार करणारे केवळ संत आणि महान विभूती आहेत. नवे जे परोपकार करतात तेच संत आहेत. त्यांचं सगळं जीवन ते या समाजासाठी, या माणसांसाठी अर्पण करतात. आणि म्हणून या ठिकाणी या परोपकाराचा आणि निसर्गाचा महिमा गातात. माणसानं निसर्गाच्या म्हणून सानिध्यात राहावं. माणसांच्या, काल आपण पाहिलं, जडाच्या सानिध्यात राहू नये. आज भगवान सांगतात वाईट माणसांच्या आणि या भिंतींच्या सानिध्यामध्ये राहण्यापेक्षा तुम्ही निसर्गामध्ये जा, तुम्हाला शुद्ध आनंद आपोआप मिळेल. असा हा सृष्टीचं वर्णन आणि महत्त्व सांगून, उपयोगिता सांगून भगवान या ठिकाणी शुकब्रह्म पुढची लीला सांगतात. एकदा हे सगळे गोप खेळता खेळता दुपार होते. आणलेली सगळी शिदोरी बसून एकत्र खाऊन टाकतात, पुन्हा खेळतात. आणि त्या दिवशी काय होतं माहीत नाही, यांना पुन्हा खूप भूक लागते. जवळ आणलेलं सगळा काला सगळं संपलेलं आहे. आणि म्हणून हे गोप भगवंताला विचारतात, भगवंता आता काय करावं? भगवान सांगतात, इथं जवळच यज्ञशाळा आहे, यज्ञ चाललेला आहे, जा आणि तिथं जाऊन अन्न मागून घ्या, प्रसाद जेवण मागून घ्यावं. म्हणून सगळे गोप जातात. त्या ठिकाणी वेदो नारायण ब्राह्मण यज्ञ करत असतात. यज्ञ आहुती हवन चाललेलं असतं. आणि त्या आहुतींच्या मध्ये सगळ्या देवदेवतांना आवाहन करून अर्पण केलं जात असतं. तसे मंत्र तंत्र, तशा सगळ्या क्रिया चाललेल्या असतात. हे सगळे गोप येतात आणि सांगतात आम्हाला भूक लागलेली आहे. पण हे ब्राह्मण सांगतात नाही नाही, अजून यज्ञ तर पूर्ण व्हायचा आहे, त्याच्यामुळं अजून नैवेद्यही दाखवलेला नाही आहे, अजिबात आत्ता जेवण काही देणार नाही. हे बिचारे नाराज होऊन दुःखी होऊन भगवंताकडे येतात, सांगतात कृष्णा तिथं काही मिळालं नाही. भगवान सांगतात हरकत नाही, आता तिथंच जा, पण जरा मागच्या दारानं जा. त्या यज्ञपत्नी आहेत, यज्ञ स्त्रिया, त्या ब्राह्मणांच्या सगळ्या स्त्रिया माझ्या भक्त आहेत, त्यांना सांगा कृष्ण आणि बलरामाला आणि आम्हाला भूक लागलेली आहे. गोप सांगतात तिथंच तर गेलो होतो. भगवान सांगतात नाही, पण जरा मागायला चुकलात तुम्ही, मागून जा आणि या पत्न्यांना मागावं. गोप जातात मागच्या दारानं आणि या पत्न्यांना सांगतात की आम्हाला खूप भूक लागली आहे, भगवंताला भूक लागली आहे. त्यावेळेस तोपर्यंत स्वयंपाक तयार झालेला असतो. पंचपक्वान्नांची ताटच्या ताटं या यज्ञपत्न्या भरतात, सगळं व्यवस्थित, आणि मोठ्या प्रेमानं भगवंताला घेऊन येतात. पोटभर सगळेजण जेवतात. त्यावेळेस या सगळ्या वेदो नारायणांना समजतं की नैवेद्य ऑलरेडी झालेलं आहे. ते पाहतात आणि त्यांना साक्षात या भगवंतामध्ये परब्रह्माचं दर्शन होतं. आणि मग त्यांना समजतं की आपण यज्ञ म्हणजे काय केला. यज्ञामध्ये सगळ्या देवतांना ते आहुती देत होते, आवाहन करत होते. त्यावेळेस खरं तर हे प्रत्यक्ष गोप म्हणजे कोण आले होते? सगळे देवच आले होते. विष्णवे स्वाहा, इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, अग्नये स्वाहा, हे सगळं देत असताना ते सगळे होते. पण त्या ठिकाणी यांनी त्यांना न देता यज्ञामध्येच रममाण झाले. शुकब्रह्म या ठिकाणी सांगतात यज्ञपत्न्यांचा मात्र हा प्रसाद, हे अन्न मोठ्या आनंदानं भगवंतानं ग्रहण केलं. त्यावेळेस हे सगळे वेदो नारायण स्वतःचाच धिक्कार करतात आणि सांगतात की अरे रे, आज आमचं सगळंच हे ज्ञान, हे सगळे यज्ञ, हे सगळं हवन, ही सगळी विद्या, हे सगळंच व्यर्थ आहे, निष्फळ आहे. याचा धिक्कार असो. याचं कारण ज्या ज्या वेळेस या कर्मांच्यामध्ये भाव निघून जातो आणि केवळ कर्मठता राहते, केवळ कर्मकांड राहतं. समोर भगवान जरी आला तरी आपण त्याला तसंच ठेवतोय आणि कर्मकांडामध्येच हे असं करू का तसं करू, हे असंच करावं,
त्यामध्ये सगळी बुद्धी आणि व्यर्थ परिश्रम होतात. पण ज्या यज्ञपत्नी आहेत त्या पाहतात. म्हणून भगवान देह धारण करून आला इथं तरी त्याला ओळखणं याच्यासाठी सुद्धा अनुग्रह पाहिजे. या यज्ञपत्न्यांना नक्की जाणीव झाली होती की हे साक्षात नंदाच्या घरी असणारं हे परब्रह्म स्वरूप आहे. आणि म्हणून प्रेमानं त्या भगवंताला अर्पण करतात. भगवान सांगतात, भगवान यांचा उद्धार करतात आणि सांगतात, ज्यावेळेस एखादा भक्त कुठलाच आड पडदा ठेवत नाही, कोणतेही नियम ठेवत नाही, कोणताही मध्ये शिष्टाचार व्यवहार ठेवत नाही, अगदी आपल्या मुलाप्रमाणे जसं आपल्या घरातल्या व्यक्तींशी आपण सहज वागतो तसंच सहजतेनं भगवंताशी व्यवहार होतो, त्यावेळेस भगवान तात्काळ भगवंताचं सामिप्य या भक्ताला प्राप्त होतं. भगवंताचे आशीर्वाद मिळतात आणि त्या भावानंच या यज्ञपत्न्यांचा उद्धार होतो. म्हणून भगवंतांनी या अवतारामध्ये उद्धाराचं साधन केवळ ज्ञान वापरलं नाही, तर हा उत्कट असणारा जो भाव आहे, तुम्ही कोणत्याही भावानं ईश्वराला भजावं. भय असेल, लज्जा असेल, प्रेम असेल, वात्सल्य असेल, कोणताही जो भाव असेल तो ज्यावेळेस उत्कट होतो त्यावेळेस ईश्वराची साक्षात प्राप्ती होते. आणि म्हणूनच भगवान अर्जुनालाही गीतेमध्ये सांगतात, नाहम वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया. अर्जुना, केवळ वेदाध्ययन, केवळ यज्ञयागादी, केवळ दान, केवळ व्रत वैकल्य अनुष्ठान यानं मी प्राप्त होत नाही. भक्त्या तू अनन्यया शक्य. भक्तीचा भाव हा नितांत आवश्यक आहे. असं सांगून यानंतर शुकब्रह्म श्रीमद भागवतामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारी गोवर्धन धारणाची लीला या ठिकाणी सांगतात. वृंदावनामध्ये अचानक यज्ञाची गडबड चाललेली असते. सगळेजण लगबगीनं या यज्ञाच्या तयारीला लागतात. त्यावेळेस भगवान कृष्णांना कळत नाही हे काय चाललेलं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण नंदाच्या जवळ येतात आणि विचारतात की ही सगळी गडबड काय आहे आणि हा कुठला यज्ञ आहे. त्यावेळेस नंद वर्णन करून सांगतात की कृष्णा, ही आपली पूर्वापार पद्धत आहे, पूर्वीपासून चालत आलेली रीत आहे. इंद्र ही पर्जन्य देवता आहे आणि म्हणून आपण त्या इंद्राच्या मुळंच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळेच धनधान्य समृद्धी होते. म्हणून आपण सगळेजण काय करतो, या इंद्राचं पूजन करतो, कारण त्याच्याचमुळं आपल्याला हे सगळं मिळतं. आणि त्याचा जर कोप झाला तर काहीच मिळणार नाही आणि म्हणून त्याचं सगळं श्रेय इंद्राला आहे. हे भगवान ऐकतात मात्र आणि लगेच स्वतःच या नंद आणि सगळ्या वयोवृद्ध गोपांना एकत्र बोलावून सांगतात. फार मोठा सिद्धांत गोवर्धन धारण लीला तुम्हाला माहीत आहे, पण भगवंतांनी हा सिद्धांत मांडला आहे आणि ते सगळ्यांना समजावून देतात की बाबा रे, इथं जर पाऊस पडत असेल, धनधान्य समृद्धी होत असेल, तर हे श्रेय केवळ इंद्राला नाही आहे. ते श्रेय या ठिकाणी सांगतात, कर्मणा जायते जंतुः कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणा एव अभिपद्यते. कोण म्हणतं आमच्या पुराणांच्यामध्ये अंधश्रद्धा आहे. भगवंतांनी किती याच्या मागचं तत्वाडी सार सांगितलंय. भगवान या सगळ्यांना समजावून देतात की या जगात असं काहीतरी विचित्र आणि चमत्कार नाही आहे. कोणीतरी एक बाप्पा आणि देव आहे आणि तो हे सगळे चमत्कार करतो. उलट भगवान सांगतात, बाबा रे, या जगात कुणाला सुख दुःख जर काही प्राप्त होत असेल तर याचं कारण केवळ आणि केवळ या जीवाचं कर्म आहे. काल कोणीतरी सुंदर प्रश्न लिहून दिला होता की हे सगळं जर ईश्वराची लीला असेल तर या ठिकाणी अनेक भयंकर घटना का घडतात, असाच प्रश्न होता ना.
आज आपण समाजामध्ये या कलियुगामध्ये आहोत, नको नको त्या बातम्या आपण वाचतोय. मग यालाही ईश्वराची लीला समजायची का? या ठिकाणी भगवान याचं उत्तर देतात की ईश्वराची ही सृष्टी आहे, पण त्याच ईश्वरानं सृष्टी निर्माण केल्यानंतर कर्मफळाचे नियम दिलेले आहे. भगवंतानं स्वतःच नियती बनवलेली आहे. म्हणून विश्व आपण कसंही जगतोय, पण विश्व कसंही जात नाही आहे. विश्व हे भगवंताच्या नियमानंच जात आहे. आणि हे नियम भगवंताचे सुद्धा नाही आहेत, हे नियम आहेत कर्मफळाचे नियम. 18ही पुराण तुम्ही उघडून पहा, 4ही वेद पहा, सगळी उपनिषद पहा, सगळे आचार्य आणि आमचे सगळे संत पहा. या सगळ्यांच्या सांगण्यामध्ये एक वाक्यता आहे, एक मुखानं सगळेजण हा सिद्धांत सांगतात. जसं कर्म, सोप्या भाषेत थोडक्यात आपण पाहू, जसं कर्म तसं फळ. म्हणून या जगात ज्यावेळेस वाईट काही घडत असेल, त्याच्या मागं त्या जीवांचं कर्म आहे. आणि त्या ठिकाणी आपण जर मदत करत असू, ते सुद्धा कदाचित त्यांचं चांगलं प्रारब्ध आहे. ज्या वेळेस या भयंकर घटना घडतात, कोर्टामध्ये जातात, न्याय अन्याय जे काही असेल तो निवाडा होतो आणि काही त्या जो अपराधी आहे त्याला शिक्षा दिली जाते. या जगात ती शिक्षा आपण पाहतो सुद्धा. हिंसा असेल, आणखीन काही शिक्षा असेल, ही सगळी शिक्षा, हे जे कर्मफळ आहे हे आहे दृश्य कर्मफळ. पण इथं जरी त्यानं शिक्षा भोगली तरी वर काय आहे? वर भगवंताचं न्यायालय हे आहेच, जे आपल्याला दिसत नाही. आपण जास्तीत जास्त त्याला इथं चौकात आणून ठार मारू, ती शिक्षा. पण भगवंताच्या न्यायालयात गेल्यावर पुन्हा त्या कर्माचं फळ हे त्या जीवाला भोगावंच लागतं. आणि ते काय असेल आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून मनुष्यानं कायम लक्षात ठेवावं, दुसऱ्याचं चांगलं नाही करता आलं तरी हरकत नाही, पण आयुष्यात कुणाचंही वाईट करू नये. आमच्या आयुष्यात संत खूप तळमळीनं सांगतात, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य हो. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आमच्या आयुष्यात शिकायचं असेल, फार तुम्ही देवदेव नाही केला तरी चालेल, अध्यात्म नाही केलं तरी चालेल, पण आधी चांगलं माणूस बनणं आणि या सत्कर्मांचं अनुसरण करणं हे आमच्या जीवनामध्ये नितांत आवश्यक आहे. भगवान सांगतात की बाबा रे, इथं सुख दुःख सगळं कर्मानंच मिळतं. इथं आम्ही जीवन जगतोय हे सगळं आणि पाहतोय, आणि आज ज्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही आहोत, तो निसर्ग आम्हाला भरभरून देतोय. म्हणून द्यायचंच असेल, काही पूजन करायचंच असेल तर भगवान सांगतात, अरे इथं यमुना नदी आहे, तिचं पूजन करावं. गोवर्धन पर्वत आहे, त्याचं पूजन करावं. म्हणून या जगाच्या पाठीवर अशी आमची एकमेव संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये केवळ आम्ही मूर्तीचं पूजन करत नाही आहे. मूर्तीचं पूजन तर आहेच, भगवंताच्या श्री विग्रहाचं पूजन आहेच, पण त्याच्याच बरोबर आमच्याच या संस्कृतीमध्ये वृक्षांचं पूजन आहे, नागांचं पूजन आहे, पर्वतांचं पूजन आहे, नद्यांचं पूजन आहे. साधं घरी धान्य आलं, धान्य लक्ष्मी असं आपण म्हणतो, त्याचं पूजन आहे. पूर्वी पगार यायचा, पहिली नोट आपण कुठं ठेवायचो? लक्ष्मी आली, पैसा आला की देवासमोर आम्ही ठेवतो आणि पूजन करतो. भगवान सांगतात, हे सगळे घटक जे आहेत, हे सगळे घटक माझ्या आयुष्यामध्ये मला सगळं प्रदान करतात. साधी 12 वाजता एक पोळी मिळत असेल, एक भाकरी माझ्या पानामध्ये येत असेल, आपण किती तिरस्कार करतोय, हे मला आवडत नाही, हे नको,
पण माणसानं जाणीव ठेवावी, याच्या मागं अनेक ज्ञात आणि अज्ञात घटक आहे, कितीतरी जणांचे कष्ट आहे. भगवान समजावून देतात आणि सांगतात की या वेळेपासून, या वर्षीपासून केवळ त्या इंद्राला पूजायचं नाही आहे, तर गोवर्धन असेल आणि तेव्हापासूनच ब्राह्मण पूजन, गोपूजन, गोवर्धन पूजन याला प्रारंभ झाला. सगळ्या गोपांनाही भगवंताचं हे विधान पटलं. इंद्राचं गर्वहरण करण्यासाठी भगवंतांनी ही लीला केलेली आहे. इंद्राला समजतं की माझी पूजा न करता यांनी गोवर्धनाची पूजा केली आहे, माझ्या पूजेचा त्याग केलेला आहे, म्हणून इंद्रदेवता क्रोधाविष्ट होते आणि आपल्या मेघगणाला, सांवर्तक नावाचा मेघगण आहे असं सांगतात. प्रलयकाळी तो जो गण आहे ढगांचा, तो या पृथ्वीवर हत्तीच्या पाया एवढी एक धार असा 100 वर्ष अखंड पाऊस पडतो. कल्पना करा आता, आपल्याकडे एक दिवस पडला तर काय अवस्था होते. प्रलयकाळी हा सांवर्तक मेघगण इतका भयंकर आहे, त्याची एक धार हत्तीच्या पाया एवढी आहे आणि इंद्र अकालीच प्रलयकाळ नसताना आज्ञा देतो आणि या व्रजामध्ये भयंकर 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 7 दिवस अखंडपणानं पर्जन्य वर्षाव होतो. सगळीकडं पाणीच पाणी होतं. त्यावेळेस सगळे गोप गोपी भगवंताला शरण येतात. त्यावेळेस भगवान हा गोवर्धन पर्वत आपल्या एका बोटावर उचलतात, वर धारण करतात आणि त्याच्या खाली सगळे गोप गोपी आणि गाई, सगळं व्रज त्याच्या खाली आश्रय घेतं. 7 दिवस भगवंतानं धरलंय. खरं तर भगवंतानंच धरलंय आणि असा हा गोवर्धन पर्वत आपल्या मस्तकावर भगवान धारण करतात. इंद्राला नंतर जाणीव होते, त्याच्या गर्वाचं हरण होतं की मी जरी काही केलं तरी यांचं रक्षण करणारा साक्षात हा कृष्ण म्हणजे परमात्मा आहे. त्यावेळेस तो आपल्या सगळ्या मेघांना आवरून घेतो. पर्जन्य वर्षाव थांबतो. भगवान पुन्हा त्या पर्वताला खाली ठेवतात आणि मग भगवंताच्या भोवती हे सगळे गोप गोपी फेर धरतात आणि मोठ्या आनंदानं भगवंताचं स्तवन करतात. भगवंतानं गोवर्धन धारण केला याचा संबंध त्रेतायुगाच्या एका कथेशी आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामांच्या अवतारामध्ये ज्यावेळेस सेतुबंधन चाललेलं असतं, तुम्हाला माहीत आहे, त्यावेळेस सगळ्यांना आज्ञा काय दिल्या जातात, मोठे मोठे दगड घेऊन यायचे आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये टाकायचे. बाकी सगळे वानर एवढे एवढे दगड आणून टाकत होते, पण आपला हनुमान मोठे मोठे पर्वतच्या पर्वत उचलून आणत होता. आणि असं म्हणे हनुमान लांब गेला आणि त्यानं एका पर्वतालाच उचललं आणि तो घेऊन येत होता. त्याच वेळेस प्रभू श्रीरामांनी सगळ्यांना आदेश दिला की आता सेतुबंधन झालेलं आहे, कुणीही जास्तीचा एक दगडसुद्धा इथं आणू नये. हनुमान ऐकल्या क्षणीच एवढं ओझं झालेलं असतं ते पर्वत खाली ठेवून देतो आणि निघायला लागतो. त्यावेळेस तो पर्वत हनुमंताशी बोलायला लागतो, हनुमंता, अरे तू मला इथं टाकून कुठं निघून चाललेला आहेस. पर्वत बोलायला लागल्या म्हणल्यावर हनुमान पाहतो, तो सांगतो की मी गोवर्धन नावाचा पर्वत आहे आणि तू मला सांगितलंस की प्रभूच्या कार्यासाठी जायचं आहे आणि म्हणून मी तयार झालो तुझ्याबरोबर यायला. आणि तू मला सांगितलंस, हनुमंतानं सांगितलेलं असतं, अरे प्रभूच्या कामासाठी तुझा उपयोग होईल आणि ज्यावेळेस भगवान सेतूवरून जातील त्यावेळेस भगवंताच्या चरणांचा तुला स्पर्श होईल आणि म्हणून मी तयार झालो. आणि आता तू मला माझ्या परिवारापासूनही दूर आणलंस, धड तिथंही तू नेत नाही आहेस आणि इथं मध्येच ठेवलेलं आहेस, हे काही तू बरोबर केलेलं नाहीस, तू मला घेऊन चल. हनुमान म्हणतो, सगळं तुझं मान्य आहे, पण माझ्या प्रभूची आज्ञा, आदेश मी काही तोडू शकत नाही.
आता काय करावं, वादावादी इतकी वाढते. शेवटी प्रभू श्रीराम येतात. हनुमान कुणाशी भांडतोय, कारण भक्त भांडायला लागला कुणाशी की आधी भगवानच घाबरतात. आता इथं नक्की काहीतरी होणार आणि म्हणून प्रभू श्रीराम येतात. तर हनुमान त्याला सांगतच असतो, मी तुला नेणार नाही, हा भांडत असतो. त्यावेळेस काय झालं म्हणून हनुमान सगळं घडलेलं सांगतो. गोवर्धनही सांगतो, भगवंत आहे, असं असं झालेलं आहे. त्यावेळेस प्रभू श्रीराम सांगतात, गोवर्धना आत्ता इथंच थांब, झालेलं आहे खरं सगळं असं, पण मी पुढच्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये येईल. आत्ता जर तू आलास तर एक क्षणभर मी फक्त त्या तुझ्यावरून जाईल आणि पुढं निघून जाईल. पण मी तुला वचन देतो, पुढच्या अवतारात मी येईन, तुझ्यावर मी क्रीडा करेल आणि गोवर्धना तुझ्यावर मी अनवानी पायानं चालेन. तुझं स्थान हे माझं मी क्रीडास्थान बनवेन आणि नुसते पाय तुझ्यावर ठेवणार नाही, वेळ आल्यावर मी तुला माझ्या मस्तकावर सुद्धा धारण करेन आणि गोवर्धन धारण लीला ही या जगामध्ये प्रसिद्ध होईल, असं भगवान वचन देतात. आणि म्हणून आचार्यांनी सुद्धा वर्णन केलं आहे, उद्धृत नग भिदनुज. भगवंतानं ज्याला वर उचललं आणि ज्याचा उद्धार केला, पूर्वजन्मी तो पर्वत त्या अवस्थेमध्ये पडलेला होता, या गोवर्धनाचाही उद्धार केला. म्हणून आयुष्यभर भगवान ज्या ज्या वेळेस गोवर्धनावर गेले त्या वेळेस ट्रेकिंगचे बूट घातलेले नव्हते. भगवान अनवानी पायानं गेले. अनवानी पायानं त्यांनी सगळ्या लीला या गोवर्धनावर केल्या आणि या गोवर्धनाला आपल्या मस्तकावर धारण केलं आणि त्याचा उद्धार केला. हे सगळं अद्भुत चरित्र पाहून, दृश्य पाहून सगळ्या गोपांना आश्चर्य वाटतं आणि सगळे नंदाच्या जवळ येतात आणि विचारतात की हे नंदराजा, तुझा हा जो कोण पुत्र आहे, यानं पाळण्यात असतानाच पूतनेला ठार मारलं. 3 महिन्याचा असतानाच यांनी छकडा उलटवून लावला. 1 वर्षाचा असताना यानं तृणावर्ताचा उद्धार केला. बकासूर असेल, धेनुकासूर असेल, प्रलंबासूर असेल, कालिया मर्दन केलं. एवढे मोठमोठे पराक्रम यानं लहान वयामध्येच केले. या अद्भुत लीला केल्या. हे सगळं कसं काय लहान मुलाला शक्य आहे? बाकीच्या लीला आपली लहान मुलं करतात, पण आपली लहान मुलं काही पूतनावध करत नाहीत. बकासूर आणि धेनुकासुराचा उद्धार करत नाही. सगळे आश्चर्यानं येतात आणि नंदबाबांना विचारतात. त्यावेळेस नंदबाबा सांगतात की अरे, हा साक्षात नारायणाचा अंश आहे. हे सगळे गोप विचारतात, तू एवढं ठामपणानं कसं काय सांगतोयस? त्यावेळेस मग नंद राजा सांगतो की का कुणाला माहीत, एकदा मी नदीवर स्नान करायला गेलेलो असताना अचानक वरुणाच्या दूतांनी मला वरुण लोकामध्ये पकडून नेलं आणि खाली गेल्यानंतर, पकडून नेल्यानंतर त्या सगळीकडं वरुण लोक म्हणजे सगळीकडं पाणी आहे. भगवंताला समजलं कृष्णाला आपल्या वडिलांना वरुण लोकात नेलेलं आहे पळवून. म्हणून भगवान श्रीकृष्ण वरुण लोकामध्ये नंदाला घेण्यासाठी ज्यावेळेस गेले, भगवंतांनी त्या लोकात प्रवेश करता क्षणीच सगळे वरुण लोकातले हे सगळे लोक उभे राहिले. भगवंताच्या त्या दिव्य रूपाचं पूजन केलं. भगवंताची सगळ्या उपचारांनी षोडशोपचार पूजा केली. भगवंताचं स्तवन केलं आणि सगळ्यांनी भगवंतांना साष्टांग प्रणिपात केला. नंदराजा सांगतो, त्याच वेळेस मला समजलं की हा माझा केवळ पुत्र नाही आहे, हा साक्षात नारायणाचा अंश आहे. शंख चक्र गदा पद्मधारी विष्णूंचा हा साक्षात पूर्णावतार आहे. असं सगळेजण ऐकतात आणि त्याच वेळेस गोलोकामधून कामधेनू येते. स्वर्गामधून इंद्र येतो. इंद्र क्षमा मागतो, भगवंता माझं चुकलं. त्यावेळेस भगवान इंद्राला जरा एकांतामध्ये भेटतात. समज द्यायची असेल तर एकांतामध्ये भेटायला लागतं. आणि म्हणून भगवान या इंद्राला जरा नेतात आणि सांगतात की इंद्रा, मामैश्वर्य श्रीमदांदहा दंडपाणीं न पश्यति तम भ्रंशयामि संपद्भ्यः.
इंद्रा लक्षात ठेव, माणसाकडे ज्या वेळेस खूप पैसा येतो आणि तो श्रीमंत होतो, त्यावेळेस त्या श्रीमंत माणसाला आपल्या मागं हातात दंड घेऊन ईश्वर उभा आहे हे कधीच दिसत नाही. आणि तोच त्यावेळेस उन्मत्त होतो. म्हणून तुम्ही ऐकलंय, प्रत्यक्ष पैसा किंवा लक्ष्मी वाईट नाहीये, लक्ष्मीवान माणूस ज्यावेळेस त्या लक्ष्मीची जाणीव राहत नाही. म्हणून आमच्याकडं पैशाला भोगाचं साधन मानलं जात नाही. बघा, त्यांची संस्कृती, पाश्चात्य संस्कृती आणि आमची संस्कृती यामध्ये फरक जर काही असेल, ते पैशाला फक्त साधन मानतात. पैसा फेकला की सगळे विषय विकत घेतात आणि उपभोगतात. आज तर पैसा फेकला की माणसंही विकत मिळतात. पण आमचा धर्म, आमची संस्कृती, आमचं तत्त्वज्ञान आम्हाला सांगतं, पैसा हे साधन नाही आहे, तर पैसा ही साक्षात लक्ष्मी आहे. आणि म्हणून या लक्ष्मीचं सुद्धा आम्ही प्रेमानं आवाहन करतो. लक्ष्मीला सांगतोय, तू माझ्या घरी यावंस माते, अनपगामिनीम लक्ष्मी. पुढे येईल हस्तिनाद प्रबोधिनीम. अशा वाजत गाजत लक्ष्मीनं माझ्या जवळ यावं. पण भगवान सांगतात, ज्यावेळेस माणूस घरातल्याच लक्ष्मीचा अनादर करतो, त्यावेळेस मात्र आज नाही, काळाच्या ओघात ती सगळी लक्ष्मी जशी आली, ज्या मार्गानं आली, त्याच मार्गानं ती निघूनही जाते. इंद्र क्षमा मागतो आणि त्याच वेळेस ही कामधेनू भगवंताला प्रार्थना करते. भगवंताला दुधाचा अभिषेक त्यावेळेस केला जातो आणि त्यावेळेपासूनच कामधेनूच्या प्रार्थनेवरून भगवान या सगळ्या गोधनाचे जणू इंद्र होतात आणि त्याच वेळेस भगवंताला गोविंद हे नवीन नाम प्राप्त होतं. अशी ही गोवर्धन धारण लीला सांगून या ठिकाणी शुकब्रह्म आणखीन पुढं वर्णन करतात. पुढची लीला अतिशय प्रसिद्ध असणारी जी रासलीला आहे, या रासलीलेचं वर्णन शुकब्रह्म परीक्षित राजाला करतात. रासाचं मुख्य केंद्र म्हणजेच भगवान कृष्ण आहेत. कर्षती आकर्षती इति कृष्ण. ज्याच्याकडं सगळे जीव आकर्षित होतात. आणि आपण आकर्षित कुठं होतो? ज्या ज्या ठिकाणी काहीतरी सौंदर्य आहे, काहीतरी दिव्यत्व आहे, काहीतरी अद्भुत आहे, त्याच ठिकाणी हे सगळे जीव आकर्षित होतात. म्हणून भगवंताचं वर्णन केलं आहे. सौंदर्याचंही जे सौंदर्य आहे, भगवंतासारखं सौंदर्य या ठिकाणी सांगतात, या जगात सगळ्या सौंदर्याची परिसीमा असेल तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि यावरच जगातली सगळ्यात जास्त काव्य भगवंताच्या सौंदर्यावर आणि या रासलीलेवर लिहिली गेली. भगवंतांनी सांगून ठेवलंय, देवा अप्यस्य रूपस्य नित्यम दर्शनकांक्षिणः. देवसुद्धा हे सगुण रूप पाहण्याची नित्य इच्छा करतात. अतिशय सगुण साकार सुंदर असणारं जे रूप आहे, हे पाहिलं की भक्तांच्या आत अष्टसात्विक भाव उत्पन्न होता. आणि हा भक्त असा असतो, केवळ पाहिल्यानंच भगवंताचं केवळ दर्शन झालं, दर्शन होता क्षणीच. भगवंतांनी वर्णन केलंय, क्वचित रुदंती अच्युत चिंतया, क्वचित हसंती वदंती अलौकिका. या गोपींच्या डोळ्यांच्या मधून अश्रुधारा येत असत. अष्टसात्विक भावांचं वर्णन केलंय, स्तंभः स्वेदोथ रोमांचः स्वरभंगोथ वेपतुः. एकदा मनामध्ये उत्कट भाव निर्माण झाला की त्याचा परिणाम शरीर आणि बुद्धीवर सुद्धा होतो. जितका भाव उत्कट तितका या शरीरावर परिणाम या ठिकाणी सांगतात. काही वेळेस तो भक्त स्तब्ध होतो, एखाद्या मूर्तीसारखा अचल होतो. आजूबाजूला काय चाललंय याची जाणीवही त्याला राहत नाही. काही वेळेस घाम येतो, अंगावर रोमांच उभे राहतात, शरीराला कंप सुटतो, डोळ्यांच्या मधून अश्रुधारा वाहतात. काही वेळेस तो मूर्छितसुद्धा होतो.
भाव समाधी लागते आणि या भावावस्थेमध्ये तो भक्त जातो. आणि म्हणून या ठिकाणी शुकब्रह्म ज्यावेळेस या भावाचं वर्णन करतात, हा शुद्ध भाव उदयाला येणं ही भक्ताच्या जीवनातली सगळ्यात दुर्मिळ आणि दुर्लभ गोष्ट आहे. व्यवहारामध्ये बाकी विकार आपोआप निर्माण होतात, पण ईश्वराबद्दल असा असणारा तीव्र भाव कदाचित कुठल्या तरी जन्मामध्ये अनेक जन्मजन्मांच्या पुण्याईनं ही भावावस्था प्राप्त होते. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात ही येत नाही. कधीतरी एखाद्या क्षणी आपला भाव उचंबळून येतो, पण शुकब्रह्म सांगतात, या गोपींचं आयुष्यभर या गोपी याच भावामध्ये जगल्या. डोळे उघडले तरी कृष्ण आहे आणि डोळे बंद केले तरी सुद्धा कृष्ण आहे प्रत्येक वृत्तीमध्ये. आणि अशा या गोपींच्या बरोबर रास कुणाबरोबर खेळावा हे सुद्धा शास्त्र आहे. भगवान हा रास या गोपींच्या बरोबर खेळले, त्याचं वर्णन करताना प्रारंभच शुकब्रह्मांनी केला आहे. भगवान अपि ताहा रात्रिही शरदोत्फुल्ल मल्लिकाः वीक्षरंतुम मनश्चक्रे योग मायामुपाश्रितः. शरद ऋतूमध्ये पौर्णिमेच्या दिवशी वर्णन केलंय. भगवंतांनी आकाशामध्ये पाहिलं, पौर्णिमेची रात्र आहे, अतिशय शांत आणि सुंदर रमणीय असणारी शरद पौर्णिमा. आणि त्या दिवशी पाहिलं, सगळ्या वातावरणामध्ये मोगरा अशा सगळ्या फुलांचा सुगंध भरलेला आहे. आणि चंद्रबिंबाकडं पाहिलं, त्यावेळेस ते चंद्रबिंब लक्ष्मीच्या मुखासारखं अति सुंदर दिसत होतं. आणि ते पाहिल्याबरोबर या ठिकाणी शब्द वापरलाय, वीक्षरंतुम मनश्चक्रे योग मायामुपाश्रितः. लक्ष्मीच्या मुखासारखं केशरासारखं लाल सुंदर चंद्रबिंब पाहिल्याबरोबर भगवंतांनी संकल्प केला की या गोपींच्या बरोबर रासक्रीडा करावी. आणि त्यासाठी भगवंतांनी आश्रय घेतला योग मायाम उपाश्रितः. ही रासलीला महारास म्हणजे दशमस्कंदाचा आणि या भागवताचा महाप्राण आहे. भगवान व्यासांनी आपलं हृदय हे लिहिताना ओतलेलं आहे. एक एक शब्द भगवान व्यासांनी इतका तोलून मापून, आणि प्रेमाची परमोच्च अवस्था, या प्रेमामध्ये जे सगळे भाव आहेत, रूढ भाव, अधिरूढ भाव, महाधिरूढ भाव, भक्तिशास्त्रामध्ये याची मीमांसा केली जाते, याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याची सुरुवात करताना या सगळ्या रासलीलेत या 5ही अध्यायांच्या मध्ये एकच शब्द महत्त्वाचा आहे, योग मायाम उपाश्रितः. भगवंतांनी या योग मायेचा आधार घेतला आणि मग ही सगळी लीला केली. भगवंतांनी बोलावलं नाही आहे, भगवंतांनी वेणूवर आपले स्वर सुंदर संगीत वाजवायला प्रारंभ केला. बासरी हे प्राणवाद्य आहे. भगवंतानं आपले प्राण, आपले श्वास त्याच्यामध्ये ज्यावेळेस घातले, त्यावेळेस त्यामधून सुंदर असणारे दिव्य स्वर ते ऐकता क्षणीच या सगळ्या गोपींच्या मनाचं आकर्षण झालं. त्या मोठ्या प्रेमानं घरामध्ये काम करत होत्या, पण कान तिकडं गेले. शुकब्रह्मांनी वर्णन केलं आहे, कोणी गाईची धार काढत होत्या, कोणी घरामध्ये स्वयंपाक करत होत्या, कुणी देवाजवळ दिवा लावत होत्या, कुणी जेवण वाढत होत्या. अशी सगळी गृहकृत्य करत असतानाच त्यांना ते दिव्य स्वर ऐकायला आले आणि लगेचच त्या आपल्या प्रियतमाकडे, या भगवंताकडं जायला निघाल्या. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर देहातीत भाव हरपलेल्या या सगळ्या गोपी भगवंताच्या जवळ आल्या. शुकब्रह्म वर्णन करतात, भगवंतांनी ही लीला केली. नृणाम निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप अव्ययस्य अप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः.
निर्गुण अव्यय असणाऱ्या या निर्विशेष परमात्म्यानं, निरुपाधिक परमात्म्यानं केवळ या माणसांच्या कल्याणासाठी हा सगुण देह धारण केला आणि देह धारण करून या अवतारामध्ये सगुणाच्या लीला केल्या. कारण भगवान जाणत होते सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुण जर पाहिजे असेल तर आम्हाला सगुणाचा आधार नितांत आवश्यक आहे. काहीतरी आलंबन आवश्यक आहे या मनाला, या हृदयाला. आणि ते आश्रय आलंबन जर असेल तर ते आलंबन म्हणजेच भगवंताचा सुंदर असणारा हा श्रीविग्रह आहे. म्हणून तरी संतांनी वर्णन केलंय, देव आला विटेवरी. विठ्ठल हा विटेवर उभा राहतो. जो निर्गुण होता तो आपल्यासाठी सगुण झाला आणि विटेवर म्हणजे या मायेचा आधार घेऊन माया उपाधी धारण करून हा राहिला. भगवंतांनी पाहिलं सगळ्या गोपी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या आल्यानंतर पहिलं वाक्य भगवान सांगतात, शुकब्रह्म वर्णन करतात, या सगळ्या गोपी आल्याबरोबर भगवान त्यांच्याकडं पाहून सांगतात, स्वागतंबो महाभागा. महाभाग्यशाली असणाऱ्या गोपींनो, जन्मानुजन्म तुम्ही पुण्याचं वर्धन केलेलं आहे म्हणून तुम्ही महाभाग्यवान आहात. तुमचं स्वागत असो. आणि हे स्वागत केल्यानंतर भगवान या सगळ्या गोपींना प्रथम परावृत्त करतात. घरी जायला सांगतात, तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात. आणि त्यानंतरच गोपी आणि भगवान यांचा सुंदर संवाद आहे. संवाद झाल्यानंतरच भगवंतांनी हा रास आणि महारास ही लीला या गोपींच्या बरोबर केली. ही सगळी लीला ऐकत असताना परीक्षित राजा शुकब्रह्मांना प्रश्न विचारतो की जो साक्षात धर्माचा वक्ता आहे, भगवान श्रीकृष्ण धर्माच्या स्थापनेसाठी इथं अवतार धारण केला असेल तर त्यानं या अवतारात हे धर्मविरुद्ध कृत्य कसं काय केलं, भगवंतांनी ही रासलीला कशी काय केली, किंवा या लीलेचं प्रयोजनच काय आहे. आणि या प्रश्नाला शुकब्रह्म उत्तर देतात आणि या लीलेचं स्वरूप सांगतात, लीलेचं रहस्य सांगतात. खरोखरच ही रासलीला काय आहे, महारास काय आहे. आणि ते सांगूनच या अवतारातल्या पुढच्या सगळ्या ज्या कथा आहेत, भगवंताचा नंतर उद्धव वृंदावनामध्ये जातो, भगवंताचा रुक्मिणीबरोबर विवाह होतो, 8 राण्यांशी विवाह, नंतर 16,000 राण्यांशी विवाह, त्यानंतर भगवंताचा गृहस्थाश्रम, असं करत करत दशमस्कंदाचा शेवट होतो. आणि नंतरच 11 स्कंदामध्ये ज्ञानकथा प्रारंभ होते. तो सगळा कथाभाग आपण उद्या आणि परवा पाहू. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.